कसे आहात सगळे? मजेत ना? पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवरती. सो सायन्स वनचा व्हिडिओ बघितला असेल सगळ्यांनी कदाचित आणि जर बघितला नसेल तर सायन्स वनचा व्हिडिओ आय बटनमध्ये दिसत असेल. सायन्स वनचा व्हिडिओ पुन्हा एकदा चॅनलवर जाऊन बघा. सायन्स वनचे जेवढे सगळे प्रश्न सांगितले होते, जेवढे सगळे मी पीपीटी मधून दिले होते, ते सगळे आले होते. सो आता सुद्धा सायन्स 2 आपण सुद्धा पुन्हा एकदा सगळं आय-एम-पी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सो आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जर बघितलं असेल सायन्स 2चं काय-काय तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सायन्स 2 एक गोष्ट लक्षात ठेवायची की सायन्स 2 मध्ये काय-काय करायचंय. सायन्स 2 मध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं इम्पोर्टंट पेजेस करणार आहात, इम्पोर्टंट डायग्राम्स, इम्पोर्टंट कॉन्सेप्ट कोणते करायचे, इम्पोर्टंट एक्सरसाइजचे क्वेश्चन्स कोणते करायचे, इम्पोर्टंट चार्ट्स कोणते करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं इम्पोर्टंट लेसन्स कोणते करायचे, कोणत्या लेसन्सवरती आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे. सो सायन्स 2 चा व्हिडिओ मी सांगेल की स्किप करू नका. एक तर स्पीड वाढवा किंवा पटापट बघण्याचा प्रयत्न करा किंवा एकदम शांततेने बघा. मी व्हिडिओ हा तुमचा मी सकाळी बघत असणार आहे. साहजिक आहे. लाईव्हला पण मी येणार आहे. लाईव्हला सुद्धा मी सेम गोष्ट पुन्हा एकदा तुम्हाला शिकवणार आहे. सो आता सगळ्यात महत्त्वाचं की सायन्सचा व्हिडिओ प्रॉपरली बघा. कारण तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहेत. ओके. सो सगळ्या इम्पोर्टंट आणि आय-एम-पी गोष्टीसाठी चला तर मग जाऊया आपल्या कॉन्सेप्ट्सकडे, आपल्या पीडीएफकडे. खूप खतरनाक पीडीएफ मी आता बनवलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मी सांगितले कोणत्या लेसनमध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला कव्हर करायच्या आहेत आणि त्या कव्हर करायला अजिबात विसरू नका. ओके. सो जाऊया आपण आपल्या पेज नंबर 1 वरती. चॅप्टर नंबर 1 हेरिडिटी अँड इव्होल्यूशन तुमच्या स्क्रीनवरती. सो पेज नंबर 1 वरती सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इथे जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर सेंट्रल डॉग्माची डेफिनेशन तुम्हाला आली आहे. सेंट्रल डॉग्माची डेफिनेशन तुम्हाला विसरायची नाहीये. सेंट्रल डॉग्मा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आय-एम-पी आहे. जेवढे सगळे पेजेस मी इथं करून देतो तुम्हाला सगळे आय-एम-पी पेजेस आहेत. सो आय-एम-पी पेजेस सगळे दिलेले प्रॉपरली जाऊन बघा. कारण जर तुम्ही ते बघितल्या नाही तर प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे. मी परत एकदा सांगतो स्किप करू नका. प्रॉपरली शांततेने बघा. ओके. खूप वेळ आपण तसा फालतू टाईमपास करतो. एक व्हिडिओ शांततेने बघितलं काही प्रॉब्लेम होणार नाहीये. ओके. सो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सेंट्रल डॉग्मा. सेंट्रल डॉग्मा काय आहे? तर प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए थ्रू आरएनए. याला म्हणायचंय की तुमचा प्रोटीन सिंथेसाइज्ड बाय डीएनए. प्रोटीन सिंथेसाइज कोण करतं? डीएनए करतं. पण कोणाच्या मदतीने करतं? आरएनएच्या मदतीने करतं. त्याला आपण सेंट्रल डॉग्मा बोलतो. त्यानंतर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शनची डेफिनिशन आली पाहिजे. ओके. ट्रान्सक्रिप्शनची डेफिनिशन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला हा डायग्राम माहीत असणं गरजेचं आहे की हा डायग्राम नक्की कोणाचा आहे. सो हा डायग्राम तुम्हाला माहीत असला पाहिजे. हा ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनचा आहे. सो डायग्राम इथं फार इम्पॉर्टंट आहे. सो डायग्राम वरती प्रॉपरली व्यवस्थित लक्ष द्या. त्याच्यानंतर हे जे नेमिंग्स आहे, हे नेमिंग्स फार महत्वाचे आहेत. सो जरा नेमिंग्सवर तुमचं लक्ष असलं पाहिजे. इथे मी लिहिणार आहे. मी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल, की बाबा हे सगळं आलं होतं. सो नेमिंग, सो डायग्राम झालं, नेमिंग झालं, हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके. हे ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. त्यानंतर तुम्हाला इथे सगळ्यात महत्वाचं हा जो पॅरा आहे, तो आहे तुमचा ट्रान्सलोकेशनचा. ओके. सो ट्रान्सलोकेशनचा तुम्हाला एक पॅरा बघायचा आहे. एमआरएनए रिलेटेड आहे, की याच्यामध्ये ट्रान्सलोकेशन करायचंय, ट्रान्सलेशन तुम्हाला करायचंय. ओके. हे 2 डेफिनिशन्स त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं, की ह्या ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनची ह्या साइडला सुद्धा एक डायग्राम्स आहे. तुम्ही जर ते डायग्राम्स बघितले, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला दिसत असतील, त्याच्या लेफ्ट साइडला डायग्राम्स आहे. लेफ्ट साइडला तुमच्या डायग्राम्स आहेत. ते डायग्राम्स करायला अजिबात विसरू नका. ओके. सो लेफ्ट साइडला जे डायग्राम्स आहेत, ते करायला विसरू नका आणि ते प्रॉपरली झाले पाहिजे. त्यानंतर पेज नंबर 4 वरती, पेज नंबर 1 झाल्यानंतर पेज नंबर 4 वरती या. डायरेक्टली पेज नंबर 4 वरती या. एनाटॉमिकल एव्हिडन्सेस हायली इम्पोर्टंट आहे. तुम्हाला ह्युमन हँड, कॅट्स फोरलेग, पॅटाक्युएन ऑफ अ बॅट, फ्लिपर ऑफ अ व्हेल हे डायग्राम्स आले, तरी तुम्हाला ते एनाटॉमिकल एव्हिडन्सेस माहीत असले पाहिजे. या एनाटॉमिकल एव्हिडन्सचा 1 मार्काचा क्वेशन येऊ शकतो. तुम्हाला काही येऊ शकतं याच्यामधून. ओके. 2 मार्क्सचा क्वेशन येऊ शकतो. ओके. त्यानंतर तुम्हाला चार्ट याच्यामधून डायग्राम पण येऊ शकतो. सो डायग्राम ओरिएंटेड प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. डायग्राम ओरिएंटेड क्वेशन्स. सो डायग्राम ओरिएंटेड क्वेशन्स ओरिएंटेड क्वेशन्स हे पण तुम्हाला व्यवस्थित बघायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे, की डायग्राम ओरिएंटेड क्वेशन्स बघितल्यानंतर एक्झाम्पल्स. हे एक्झाम्पल्स तुम्हाला माहीत असले पाहिजे, की नक्की हे कोणते आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली करायच्या आहेत. म्हणजे त्या एनाटॉमिकल एव्हिडन्सेस सगळं जेवढं पण असेल तेवढं सगळं करायचं. ओके. कारण आपण म्हणजे डायग्रामचे जे आहेत डायग्रामचं जे सेशन आहे ते पुन्हा आपण नंतर करणार आहे. प्रॉपरली दाखवतो की डायग्राम जे आहेत ते आपण बघा इथे. कोणते चार्ट्स करायचे, कोणाचं काय करायचं ते सगळं मी टाकलेलं आहे. ओके. सो आता आपण आपल्या प्रॉपर न्यू सेशनवरती. एनाटॉमिकल एव्हिडन्सेस करायचे. एनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हणजे बाबा ज्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे पण फंक्शन सेम आहे. इथे तुम्हाला दिसत असेल यूज ऑफ ईच ऑफ दोज स्ट्रक्चर इज डिफरंट इन रिस्पेक्ट टू एनिमल्स. ओके. म्हणजे स्ट्रक्चरचा यूज प्रत्येकाचा डिफरंट आहे. पण त्याचे जॉइंट्स मात्र सेम आहे. हावेवर देयर इज सिमिलॅरिटी इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉइंट्स. ओके. मग तुम्हाला एक कळलं पाहिजे की सिमिलॅरिटी म्हणजे एकसारखं. सिमिलर आहे. सिमिलर काय आहे तुमचं स्ट्रक्चर सेम आहे. स्ट्रक्चर आणि जॉइंट सेम आहे. ओके. स्ट्रक्चर अँड जॉइंट सेम आहे बोन्स मधले. कशामधले? बोन्स मधले. ओके. हे सगळं इथे मी लिहून देतो क्लिअरली म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन झालं नाही पाहिजे.
ओके. अॅनाटॉमिकल एव्हिडन्सेस झाल्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचं इथे मी एक म्हणजे टाकायचं राहिलं वेस्टिजियल ऑर्गन हे करायला विसरू नका. खूप म्हणजे इम्पोर्टंट बोलतात ना जो कॉन्सेप्ट आहे. सो वेस्टिजियल ऑर्गन इथं करायला विसरू नका. एक्झाम्पल त्याचे जे आहेत ते प्रॉपरली करा कारण एक्झाम्पल फार गरजेचे आहे वेस्टिजियल ऑर्गनचे. सो वेस्टिजियल ऑर्गनचं टेक्स्टबुक ओपन असेल तर प्रॉपरली करा. पेज नंबर 4 झाल्यानंतर पेज नंबर 7 वरती कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्समध्ये हे जे आहे डकबिल, प्लॅटिपस झालं, लंगफिश झालं, पेरिपॅटस झालं यांचे प्रॉपर नावं माहीत पाहिजेत आणि हे नक्की कोणामधले कनेक्टिंग लिंक्स यांचे कनेक्टिंग लिंक्स कोणते आहेत? हे माहीत असलं फार गरजेचं आहे कनेक्टिंग लिंक्स कोणते आहेत? सो कनेक्टिव्ह लिंक्स वर थोडंसं लक्ष द्यायचं. पेज नंबर 7 वरती तुम्हाला करायचं. सगळे पेज नंबर आय-एम-पी पेजेस सगळे लिहिलेत. ओके. आता याच्यामध्ये बघा एक्झाम्पल मध्ये हे जोडणारे दुवे आहेत तुमचे खरं तर. ओके. एक्झाम्पल पेरिपॅटस कॅरेक्टर लाइक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल हे माहित पाहिजे तुम्हाला. पॅरापोडिया लाइक ऑर्गन्स आर प्रेझेंट. सिमिलरली these animals show tracheal respiration, open circulatory system similar to arthropods. This indicates that peripatus is connecting link between annelida and arthropoda. बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे माहित पाहिजे. ओके. आय-एम-पी आहे. ही लाईन जी आहे ती आय-एम-पी की कोणामध्ये कोणामध्ये कनेक्टिंग ओके. अॅनलिडामध्ये नक्की कोणत्या गोष्टी आणि आर्थ्रोपोडामध्ये नक्की कोणत्या गोष्टी ह्या माहित असल्या पाहिजे. सिमिलरली डक बिल्ड प्लॅटिपस बद्दल सांगितले. ले एग्स लाइक reptiles but show relationship with mammals due to the presence of mammary glands and hairs. Lungfish performs respiration with lungs irrespective of being a fish. These examples indicate that mammals are evolved from reptiles and amphibians. Okay, हे गिव्ह रिझन पण असू शकतं. हे गिव्ह रिझन मध्ये तुम्हाला विचारलं जाईल की बाबा हे काय आहे? तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके. सो डायग्राम फार इम्पॉर्टंट आहे त्या प्राण्यांना व्यवस्थित बघून जा. त्यांची नावं माहित असलं पाहिजे. कन्फ्युजन होऊ नका. डिटेलमध्ये ती गोष्ट स्टडी करा. त्यानंतर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेसचा डायग्राम प्रॉपरली करा. खाली नक्की कोणाचे फिश, सॅलामेंडर आहे, टॉर्टोइज आहे, चिकन आहे, फिग आहे, काऊ आहे, रॅबिट आहे आणि मॅन आहे. या सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे. त्याचं जे स्टार्टिंगचं एज म्हणजे स्टार्टिंगचं जे आहे, स्टार्टिंगचं जे स्टेज आहे ते प्रॉपरली सगळ्यांचं काय आहे ते सेम येते. ओके. सो हे माहित असलं पाहिजे. मी पहिलं सांगतोय. ओके. म्हणजे आहेच आहे ते. एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस मध्ये तुम्ही प्रॉपरली करा की नक्की काय आहे ते. ओके. त्याचं एक्झाम्पल नाहीये. त्यानंतर पेज नंबर 8 वरून लेमार्किझम फार इम्पॉर्टंट आहे. सायंटिस्ट बद्दल इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट ऑल्सो इज इम्पॉर्टंट आणि लेमार्किझम पण तुमचं काय इम्पॉर्टंट आहे. सो लेमार्किझम स्किप करण्याचा प्रयत्न करू नका. लेमार्किझम हे फार इम्पॉर्टंट आहे. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक शब्द जो आहे एक्वायर्ड कॅरेक्टर. एक्झाम्पल आर द टाइप्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर. तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पल्स विचारू शकतात एक्वायर्ड कॅरेक्टरचे. सो हे एक्वायर्ड कॅरेक्टर विसरू नका की बाबा ते करायचं राहून गेलं शेवटी दादा. लेमार्किझम बद्दल बाबा थोडंसं लेमार्क प्रपोज दॅट ऍक्टिव्हिस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द एव्होल्यूशन डिस्प्रेशन. ओके. मग ते कोणी लेमार्किझम दिलं तर जीन बॅप्टिस्ट लेमार्क. स्पेलिंग मध्ये चुकू नका. आलं का लक्षात इथपर्यंत? ते नावच विचारतील, बाकी नाही विचारणार. ओके. त्यानंतर जाऊया आपण आपल्या सेकंड लेसनकडे. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. ओके. सो इज अ एक्वायर्ड कॅरेक्टर. ओके. सो आता जाऊया आपण सेकंड लेसन मध्ये. लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 पेज नंबर 13. ओके. सो आता पेज 13 वरून तुम्हाला काय करायचंय? आता सगळ्यात बघा इथे वरती जर तुम्ही गेले व्यवस्थित सेल्युलर रेस्पिरेशन आय-एम-पी. ओके. इथं हे सगळं लक्षात घ्या, की सेल्युलर रेस्पिरेशन फार महत्वाचं आहे, की सेल्युलर रेस्पिरेशन प्रॉपरली करा. ओके. आणि त्याचे जे 2 मेथड्स आहेत सेल्युलर रेस्पिरेशनचे. एक आहे तुमचं एरोबिक रेस्पिरेशन, दुसरं आहे तुमचं एनएरोबिक रेस्पिरेशन. तुम्हाला त्याचे 2 मेथड्स पण असले माहीत पाहिजे. ओके. सो सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे रेस्पिरेशन. ओके. सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे त्याचे प्रॉपरली किती मेथड्स आहेत? त्याचे 2 मेथड्स आहेत. ओके. हे लक्षात घ्या. मी इथे चार्ट बनवतोय, माइंड मॅप बनवतोय. सगळ्यात पहिलं तुमचं आहे एरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन. सो एरोबिक रेस्पिरेशन जे आहे ते आणि दुसरं आहे एनारोबिक रेस्पिरेशन. ओके. काय शिकवतोय तुम्हाला? कारण मी डायरेक्ट तुम्हाला सांगू शकतो हे करा, ते करा. पण मी तुम्हाला हे सांगतोय, की तुम्ही चुकू नका फक्त कन्फ्यूज होऊ नका. एनारोबिक रेस्पिरेशन. ओके. आणि हे जे आहे खाली जे चाललंय हे सगळं तुमचं एरोबिक रेस्पिरेशन. ओके. ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप. इन एरोबिक रेस्पिरेशन हे सगळं एरोबिक्स आहे. लक्षात घ्या. हे सगळं एरोबिक्स आहे. आणि हे एरोबिक्सचं माहीत असलं पाहिजे तुम्हाला. ओके. 1 सेकंड एरोबिक्स आहे. ओके. सो ग्लायकोलायसिस त्याची पहिली स्टेप आहे. ग्लायकोलिस तुम्हाला करायचंय. ग्लायकोलायसिस आहे स्टार वाला पॉइंट आहे हा. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल स्टार वाला पॉइंट आहे. याच्यामध्ये नक्की काय होते? ग्लायकोलायसिस मध्ये काय होते ते माहित असलं पाहिजे. ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये काय होते माहित पाहिजे. ओके. त्यानंतर चॅप्टर नंबर 14 वरून इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनचा एक डायग्राम आहे बाजूला. तो डायग्राम प्रॉपर करून जा. ओके. त्याच्या बाजूला एक डायग्राम आहे. तो आहे डायग्राम मायटोकॉन्ड्रियाचा. ओके. सो मायटोकॉन्ड्रियाचा डायग्राम आहे. त्याचे नेमिंग बिमिंग व्यवस्थित बघून जा. ओके. कारण तो आय-एम-पी कॉन्सेप्ट आहे. इथे 3 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी आर ऑब्टेन फ्रॉम ईच NADH2. हे कन्व्हर्जन माहित असलं पाहिजे. FADH2 म्हणून एक
NADH2 एक NADH2 तुम्हाला 3 ATP देतात. मी लिहून ठेवतो इथं कारण तुम्ही कन्फ्यूज होशाल परत. आणि एक FADH2 तुम्हाला किती देतात? एक FADH2 तुम्हाला देतात 2 ATP. ओके. एटीपी काय तुम्हाला माहित असेल एनर्जी मॉलिक्युल्स. ओके. खाली गेल्यानंतर हा जो चार्ट आहे हा फार फार महत्वाचा आहे. एनर्जी करन्सीचा चार्ट आहे. ओके. सो हा जरा चार्टवर व्यवस्थित करा की एटीपी तुमचे कन्व्हर्ट होतात एडीपी मध्ये म्हणजे एनर्जी वापरतो आपण संपूर्णपणे आणि खालचा पॅरा जो आहे तो आयएमपी पॅरा आहे. आता हा आयएमपी काय जाता हा या पॅरामध्ये एवढं काय इम्पॉर्टंट आहे. ओके. आता हे जे आहे हे सगळं 14 पेज वरती म्हणजे हे सगळं पेज नंबर 14 वरती. मी पेज नंबर वरती व्यवस्थित क्लिअरली लिहितो हा का की कोणत्या पेज वरती काय करायचं. कोणत्या पेज वरती कोणत्या पॅराला पॅराग्राफ करायचं. तुम्ही सुद्धा तुमचे टेक्स्टबुक्स ओपन करा. त्या पेजवरून ते पॅराग्राफ बघा आणि पेपरला जायच्या आधी तर नक्की ते पॅराग्राफ एकदा डोळ्याखालून काढून जा. ओके. आता ह्या पॅराग्राफ मध्ये काय इन्सफिशियंट ऑफ अमाउंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन द बॉडी. ओके. ते आहे फास्टिंग आणि हंगर म्हणजे हा पॅराग्राफ जो आहे तो आहे की जर तुम्ही उपवास ठेवला असेल किंवा उपाशी मेले असाल. ओके. सो खरं तर उपाशी मारणार नाही कधी. उपवास तर ठेवाल तुम्ही हे तर माहिती. सो उपवास ठेवला असेल किंवा उपवास मारी झाली असेल तुमच्यावरती म्हणजे तुम्ही उपाशी राहिले असतील तर तुमच्या शरीरामध्ये नक्की बदल काय होतो? तो हा पॅराग्राफ मध्ये दिलेला आहे. हे लक्षात घ्या. ओके. तिथं कोड कशामध्ये कन्व्हर्ट होतं? येते बघा लिपिड्स फॅटी ऍसिड्स मध्ये कन्व्हर्ट होतात, प्रोटीन्स अमायनो ऍसिड्स मध्ये कन्व्हर्ट होतात. हे माहीत असलं पाहिजे. जेव्हा पण ही अशी केस येते उपासाची किंवा कशाची, पण तुमचं शरीर चालू असतं, तुमच्यामध्ये एनर्जी असते, कमी असते थोडी, पण असते. तर यामध्ये सगळ्यात मग तुम्हाला एक माहीत असलं पाहिजे की लिपिड्स जे आहेत तुमचे, लिपिड्स ते तुमचे कशामध्ये कन्व्हर्ट होतात ते कन्व्हर्ट होतात ते फॅटी ऍसिड्स मध्ये. ओके. त्यानंतर प्रोटीन्स जे आहेत, प्रोटीन्स जे आहेत ते कशामध्ये कन्व्हर्ट होतात? ते कन्व्हर्ट होतात ते अमायनो ऍसिड्स मध्ये. ते कन्व्हर्ट होतात ते अमायनो ऍसिड्स मध्ये. हे माहीत असलं पाहिजे. ही बेसिकली ही अशी गोष्ट आहे की जी जर तुम्हाला माहित नसेल तर प्रॉब्लेम तुम्हाला होणार आहे. ओके. सो लिपिड्स आर कन्व्हर्टेड टू फॅटी ऍसिड अँड प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड टू अमायनो ऍसिड्स. हे माहीत असलं पाहिजे. हे परत मला सांगू नका की दादा हे कसं झालं आणि हे काय? ओके. सो हा पॅराग्राफ आयएमपी तो करायला विसरू नका. ओके. आता बघा पेज नंबर 14 वरून मी डायरेक्ट पेज नंबर 16 वरती आलो. 16 वरती एक पर्पल कलरचा बॉक्स आहे बघा. हायली आयएमपी मी सुद्धा जरा थोडासा शॉक होतो. याच्यामध्ये काय करायचं? याच्यामध्ये ग्लुकोनिओजेनेसिस करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला रुबिस्को करायचं. Okay, is present an enzyme Rubisco present in the plant chloroplast is most abundant protein in the nature. Rubisco बद्दल. ओके. त्यानंतर plants produce necessary amino acids from minerals de novo. ओके. हे असे काही आयएमपी गोष्टी ज्या या पॅराग्राफ मध्ये दिसतात आणि जे तुम्ही बघत नाही. ओके. वरती excess of amino acids obtained from proteins are not stored in the body. Excess of amino acids आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. They broken down and the ammonia formed is eliminated out of the body. If necessary, excess of proteins are converted into other useful substances like glucose आणि the process is called as gluconeogenesis. Gluconeogenesis मध्ये काय की दुसऱ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे जेवढे पण एक्सेस मध्ये प्रोटीन्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात? प्रोटीन्स जे आहेत ते तुमचे कशामध्ये कन्वर्ट होतात? तुम्हाला पाठ करायची गरज नाही. आता नीट समजून घ्या. मी कारण शिकवतो पण आहे. जे तुमचं एक्सेस प्रोटीन आहे, एक्सेस पुढे वरती देतो एक्सेस प्रोटीन आहे. ते ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतं म्हणून त्याला नाव पडलं प्रोसेसला नाव पडलं ग्लुकोनिओजेनेसिस. ओके. त्या प्रोसेसला नाव पडलं ग्लुकोनिओजेनेसिस. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? पेज नंबर 16 क्लिअर झालं. त्यानंतर जाऊया आपल्या पेज नंबर 17 वरती. पेज नंबर 17 वरती व्हिटॅमिनचे टाइप्स माहित असले पाहिजे. फॅट सोल्युबल कोणते? ओके. सो हे सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे. रायबोफ्लेविन, निकोटिनामाइड, व्हिटॅमिन B5 यांची जर जी अपोजिट नाव आहे ती माहित असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात अजून म्हणजे बोलतात ना ऑप्शनल नेम्स ही नावं तुम्हाला माहित असली पाहिजे. मॅथ्स फॉलोइंग मध्ये तुम्हाला विचारण्यासारखा प्रश्न आहे. रायबोफ्लेविन B2 आहे. निकोटिनामाइड तुमचा B5 ओके. त्यानंतर पेज नंबर 18 वरती तुम्हाला मायटोसिस आहे. मायटोसिसचा तुम्हाला कंप्लीट आन्सर नाही येणार आहे. तुम्हाला कंप्लीट आन्सर कधी येत नाही. एवढं मोठं आन्सर तुम्हाला कधी आता कोण विचारत नाही. पण त्याच्यामधले स्टेप्स तुम्हाला बारके-बारके विचारतात. म्हणजे तुम्हाला डायग्राम्स करायचे त्याचे. डायग्राम फार आयएमपी आहे. सगळे डायग्राम जे आहेत तुमचे ते सगळे तुमचे काय डायग्राम्स चे सगळे आयएमपी डायग्राम्स आहेत. कारण तुम्हाला काही विचारलं जाणार की नक्की कोणतीही गोष्ट कोणामध्ये होते. सो तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित समजून घ्या की प्रोफेसमध्ये काय होतंय तर कंडेन्सेशन स्टार्ट होतंय. त्याच्यानंतर तुम्हाला माहित पाहिजे की ते शॉर्ट आणि थिक बनतात. ते तुम्हाला असा प्रश्न आहे की शॉर्ट आणि थिक कोणत्या फेजमध्ये बनतात? ते तर प्रोफेजमध्ये बनतात ते. सेंट्रिओल्स डुप्लिकेट कोणत्या फेजमध्ये होतो? तर तो प्रोफेजमध्ये होतो. त्याच्यानंतर की अपोझिट साइड्सवर कुठे मूव्ह होतात ते प्रोफेजमध्ये होतो. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियोलस डिसअपिअर व्हायला स्टार्ट कुठे होतो? प्रोफेजमध्ये होतो. कंप्लीटली डिसअपिअर कुठे होतो? कंप्लीटली डिसअपिअर मेटाफेजमध्ये होतो. हे बघा कंप्लीटली डिसअपिअर्स. ओके. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कंप्लीटली डिसअपिअर्स. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज पॅरलल. ते पॅरलल कधी अरेंज होतात? मेटाफेजमध्ये होतात.
ओके, त्यानंतर centromeres split and thereby sister chromatids of each chromosome separate and they are pulled apart in opposite direction. Spindle fibers कधी काम करते? anaphase मध्ये करतं. ह्या सगळ्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ओके, सायटोकायनेसिस इथं आहे. सायटोकायनेसिस त्याचं डायग्राम पण व्यवस्थित बघून घ्या. आणि सायटोकायनेसिस वरचा आन्सर पण पाठ करा की नक्की म्हणजे बोलतात ना सायटोप्लाझम डिवाइड कसं होतं. ओके, सो सायटोकायनेसिस तुमचं काय तर नथिंग इट इज बट डिव्हिजन ऑफ युअर सायटोप्लाझम. ओके, सो मायटोसिस करायचे म्हणजे करायचे. ओके, सो इथे सगळ्यात महत्वाचं पेज नंबर 18 वरती मायटोसिस एंड झालेला आहे आणि त्यानंतर आपण चाललो आहोत आपल्या चॅप्टर नंबर 3 कडे, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, पेज नंबर 23. सो 23 वरती सगळ्यात महत्वाचं मी इथं सांगेन तुम्हाला संपूर्ण डायग्राम तुमचे हायली इम्पॉर्टंट आहेत. सो थोडंसं डायग्राम्स वरती काम करा. सगळ्यात महत्वाचं इथं आहे सिंपल बायनरी फिजन, इथं आहे ट्रान्सफर बायनरी फिजन, इथं आहे लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. सो हे जे फिजन्स हे सगळे व्यवस्थित करा कारण फिजन्स अतिशय महत्वाचे आहेत आणि फिजन झाल्यानंतर त्याच्या डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे. ओके, बायनरी फिजनच्या बायनरी मल्टिपल मध्ये डाऊट झाला नाही पाहिजे. ओके, तर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्या समर वेकेशन मध्ये आपली 10वी परीक्षा झाल्यानंतर फ्री ट्रिप वैदिक मॅथ्स आणि स्पोकन इंग्लिश. सो स्पोकन इंग्लिशच्या बॅचेस सगळे लावतात आणि मी सांगेल प्रत्येकाला की सगळ्यांनी लावा. पण आपण स्पोकन इंग्लिश सोबत सगळ्यात महत्वाचं वैदिक मॅथ्सची जी बॅच आहे ती फ्री देतोय. सो फ्री का देतोय? कारण फ्री त्याला गरज आहे. वैदिक मॅथ्स हे फार गरजेचं आहे की हे काय करतं वैदिक मॅथ्स तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला मदत करतो. ओके, फास्ट कॅल्क्युलेशन करता तुम्ही. सो फास्ट कॅल्क्युलेशन का करायचे दादा आपल्याला? कारण तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करायचे JEE साठी, जे इंजिनिअरिंगची एंट्रन्स देणार आहे किंवा जे NEET साठी प्रिपेअर करतात, नीट साठी प्रिपेअर करतात, कोण पोलीस भरतीसाठी प्रिपेअर करते, कोण UPSC साठी प्रिपेअर करते, कोण MPSC साठी प्रिपेअर करते. ओके, कोण NDA साठी प्रिपेअर करते, कोण आर्मी साठी प्रिपेअर करते. तर एक लक्षात घ्या की सगळ्यात महत्वाचं सगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला मॅथ्सची गरज पडते. तुम्ही एंट्रन्स इंजिनिअरिंगची द्या, मेडिकलची द्या किंवा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस प्रिपेअर करा. तर ह्यामध्ये मॅथ्सचं कॅल्क्युलेशन बोटांवरती, मल्टिप्लिकेशनचं कॅल्क्युलेशन बोटांमध्ये, काही सेकंदामध्ये डिव्हिजनचं कॅल्क्युलेशन, हे सगळं जे आहे ते आपण वैदिक मॅथ्समध्ये फ्री सेशन्स ठेवले त्याचे आपण फ्री मध्ये आपण या सगळ्या गोष्टी शिकवणार आहोत. आणि त्यानंतर एवढ्या संपूर्ण 10वीच्या वर्षामध्ये खूप हेक्टिक महिने तुम्ही घालवले, खूप हेक्टिक अभ्यास तुम्ही केलेला आहे, खूप प्रेशर मध्ये केलाय, बाहेर कुठे गेले नाहीये, तर त्यासाठी आपण फ्री ट्रिप सुद्धा तुमच्यासाठी आयोजित केलेली. ओके, ह्या बॅचची ओरिजिनल कॉस्ट जी आहे ती 5999 आहे, पण आता ही 50% ऑफ मध्ये फक्त तुमच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेल, हे ऑफलाईन बॅच होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑनलाईन नाही, ऑफलाईन बॅच होणार आहे. आणि ऑफलाईन जी बॅच होणार आहे ती 2 लोकेशनला होणार आहे आपल्या. सो सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, 2 लोकेशनला आपली ऑफलाईन बॅच लॉन्च होती. आणि पहिली गोष्ट म्हणजे की जर तुम्हाला बऱ्यापैकी हे लोकेशन्स माहित असतील किंवा नसतील, ओके, कारण याच्यामध्ये नवीन लोकेशन सुद्धा आपलं ऍड होते, प्लस 1 लोकेशन प्लस एका लोकेशनला सुद्धा होण्याची आपली संभावना जास्त आहे. फक्त या नंबरवर मेसेज करा आणि सीट बुक करा. कारण 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 ओके, सीट का बुक करायचंय? तर सगळ्यात महत्वाचं, मी फक्त 10 स्टुडंट्स घेणार आहे प्रत्येक लोकेशनला. कारण मला त्यांच्यावरच काम करायचं आणि त्यांना बेस्ट बनवायचं, जेणेकरून रिझल्ट ओरिएंटेड मला काम करायचंय. ओके, सो दिलाय नंबर स्क्रीनवरती, एकदा मेसेज करून टाका, नंबर कुठेतरी लिहून ठेवा. ओके, पेपर झाला का लगेच बॅचला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात महत्वाचा फायदा होईल. स्पोकन इंग्लिशचे प्रॅक्टिकल सेशन्स आपण घेणार आहात. प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल याचा अर्थ की बाबा तुम्हाला क्लिअरली माझ्यासमोर, तुम्ही समोर तुमचे पॉइंट्स मांडू शकता, माझ्यासोबत तुम्ही 1 to 1 इंग्लिश बोलू शकता. सो हे सगळं आपण त्या बॅच मध्ये कव्हर करणार आहे. आणि प्लस आपण सर्टिफिकेट सुद्धा देणार आहोत. सो खूप 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 महत्वाची बॅच आहे ही. सो ही बॅच जी आहे ती प्रॉपर 40 डेजची असणार आहे. सो हे पण इथं मी लिहितोय. ओके, सो पुन्हा एकदा सगळ्यांना मी विनंती करेल की ज्यांना पण वाटते की आपले कॅल्क्युलेशन फास्ट झाले पाहिजे, आपल्याला इंग्लिश बोलता आलं पाहिजे आणि आपल्याला ट्रिपला पण जायचं आहे, सो त्यांनी सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की ही सगळी जी पण मी गोष्ट मांडलेली आहे ही सगळी तुमच्यासाठी, ही फक्त 10 स्टुडंटसाठी होणार आहे प्रत्येक लोकेशनला. जर तुम्हाला तुमचं सीट बुक करायचं असेल तर लवकरात लवकर, खरंच सांगेन मी, लवकरात लवकर, कारण खूप कमी सीट्स असल्यामुळे प्रॉब्लेम होणार आहे. टाइम माझ्याकडे कमी आहे, म्हणून मी सगळ्यांना सांगेल की जे गरज इच्छुक आहे की बाबा मला केलं पाहिजे, आणि जे पालक म्हणतात की हे झालं पाहिजे, तू कर, तुझा बेस चांगला होईल मॅथ्सचा, तुझं स्पोकन इंग्लिश इंग्लिश तुझं चांगलं होईल, जेणेकरून तुला चांगलं बोलता येईल चार चौघांमध्ये. सो मी नक्की सांगेल की त्यांनी नंबर दिलाय, डिस्प्ले केलाय मी स्क्रीनवरती, त्याच्यावर लगेच तो एक मेसेज करा, जेणेकरून मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगेल की तुम्ही कसं ऍडमिशन घेऊ शकता या कोर्ससाठी. ओके, सो चला तर जाऊया मग आपण आपल्या सेशनकडे. आपले जे टॉपिक्स होते ते आपण करूया. ओके, सो आता होतो आपण बायनरी फिजन. ओके, डायग्राम्स तुम्हाला बघायचे. मल्टिपल फिजन मध्ये काही वर्ड्स तुम्हाला माहित असले पाहिजे, याचा डायग्राम मी घेतलेला नाहीये. मल्टिपल फिजनचा डायग्राम सुद्धा तुम्हाला करायचा आहे. ओके, मल्टिपल फिजन मध्ये एक सिफ्टचा उल्लेख होतो, हार्ड कव्हरिंग म्हटलं जातं त्याला. त्याच्यानंतर मग तुम्ही पेज नंबर 24 वरती आल्यानंतर तुम्हाला बडिंग करायची ईस्ट मधली.
ओके, बडिंग करायची आहे तुम्हाला, ईस्ट मधली बडिंग करायची. ओके, डायग्राम पण बघा, थोडंसं आन्सर द्यायचं बघून घ्या. त्यानंतर एसेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये तुम्हाला फ्रेगमेंटेशन करायचे. मी खूप छोट्या छोट्या गोष्टी करायला सांगतो, मी अख्खं नाही करायला सांगत. स्पायरोगेरा मध्ये होते फ्रेगमेंटेशन कसे होतात ते तुम्हाला व्यवस्थित करायचे आहे. त्यानंतर पेज नंबर 25 वरती तुम्हाला बडिंग करायचे. बडिंग कोणामधलं करायचे? बडिंग तुम्हाला हायड्रा मधलं करायचे. वरचं बडिंग कशामधलं होतं? वरचं बडिंग जे होतं ते ईस्ट मधलं होतं. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन्स एक्झाम्पल्स व्यवस्थित करा. कारण काय होतं एक्झाम्पल्स कडे आपण लक्ष देत नाही आणि मी सांगेन की सगळे जेवढे पण सायन्स टू मध्ये डायग्राम ओरिएंटेड अभ्यास असला पाहिजे. डायग्राम ओरिएंटेड हे जे आहे नाव ब्रायोफायलम आहे, हे पोटॅटो आहे, हे स्वीट पोटॅटो आहे. आता तुम्हाला हे माहित पाहिजे की हे बर्ड आहे, हे नेसेंट हायड्रा आहे. नेसेंट हायड्रा म्हणजे छोटा हायड्रा. ओके, चाइल्ड हायड्रा म्हणतात. ओके, ही नावं तुम्हाला माहितच पाहिजे. हे पॅरेंट इज सेल, बर्ड, न्यू बर्ड, डॉटर इज, हे काय बोलतात ना, हे जे असतात ना सब, मग सब नावं म्हणजे ही जे नेमिंग्स नेमिंग्स असतात, हे नेमिंग्स आपण कदाचित कधी विसरून जातो का, ते घाई गडबडीत आन्सर पाठ करता करता, तर त्या नेमिंग्सला सुद्धा तेवढं वेटेज द्यायचे. आन्सर तर पाठ करायला मी सांगतोच आहे. ओके, स्पोर फॉर्मेशन मध्ये हे डायग्राम खूप महत्वाचं आहे. बघा, आयएमपी डायग्राम आहे. स्वतः हे डायग्राम स्पोरेंजियम स्पेलिंग माहित पाहिजे, स्पोर्स माहित पाहिजे, हायफे, राइझॉइड, खूप महत्वाचे डायग्राम्स आहे. ओके, सो एकदा त्याचा आन्सर पण सगळे जेवढे पण मी टिक करतोय, जेवढे पण कॉन्सेप्ट टिक करतोय ते व्यवस्थित करायचे. आता पेज नंबर 25 वरून आपण जाऊया डायरेक्टली पेज नंबर 26 वरती. पार्ट्स ऑफ फ्लावर, सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्लावर खूप गरजेचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावर, म्हणजे फ्लावर नाही प्लांट्स येते, पण ठीक आहे फ्लावर लिहू शकतो. सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, फ्लावर खूप महत्वाचा याच्यात टॉपिक आहे. मी ते पॅराग्राफ नाही टाकले, पण ऑल पॅराग्राफ त्याच्या खालचे सगळे पॅराग्राफ जे आहे ते व्यवस्थित करा. कारण मी आता इथे सांगतो की नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या. तुम्हाला गायनोशियम माहित पाहिजे काय, तुम्हाला अँड्रोशियम काय माहित पाहिजे, कारण हे दोन्ही अँड्रोशियम्स बनवतात. अँड्रोशियम मध्ये अँथर असतं आणि फिलामेंट असतं. ओके, अँड्रोशियम तुमचं मेल गॅमेट आहे, म्हणजे थोडक्यात मेल पार्ट आहे, आणि गायनोशियम म्हणजे तुमचं फिमेल पार्ट आहे, आणि ते एकाच फुलामध्ये. ओके, कोरोला, कोरोलाचा नक्की काय फायदा आहे आपल्याला, यूज काय कोरोलाचा, पेटल्सचा, कॅलिक्सचा यूज काय, यूज ओके, यूज काय, ओके, पेडिसल, हे सगळे शब्द जे आहेत आजूबाजूचे डायग्राम्स तर करायचं आहे तुम्हाला, पण नक्की ते काय करतात हे पण माहित असलं पाहिजे, त्यांचा यूज माहित पाहिजे. गायनोशियमच्या अंडर किती गोष्टी येतात, अँड्रोशियमच्या अंडर किती गोष्टी येतात हे माहित असलं पाहिजे. फ्लावरचं स्ट्रक्चर जरा काय बोलतात जरा थोडस काढण्याचा प्रयत्न करा घरी. आता जरा मी बोलेल की स्कूलमध्ये असाल, तुम्ही घरी असाल, रफली काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला ते सगळे बाकीच्या गोष्टी व्यवस्थित समजतील. ओके, पेज नंबर 26 नंतर पेज नंबर 27 वरती आलोय मी. खूप बोलतात ना, पेज नंबर 27 वरती आल्यानंतर मला कळलं की इथे खूप काही गोष्टी इथे करण्यासारख्या आहेत. ओके, पेडिसिलेटेड सेसिल, हे बोलतात ना विथ स्टॉक, विदाउट स्टॉक, विथ स्टॉक आणि विदाउट स्टॉक. ती जी दांडी खाली तुम्ही बघत होते, फुलाला खाली दांडी होती, बरोबर की नाही, ही दांडी जी आहे त्याच्यावरून हा कॉन्सेप्ट आहे. पेडिसल म्हणतो आपण त्याला. ती जर असेल तर त्याला पेडिसिलेट प्लांट्स म्हटलं जातं, जे तर नसेल, ती जर नसेल तर सेसिल म्हटलं जातं. आता उद्या जर तुम्ही म्हणजे बोलतात ना पेपरला जर नवीन शब्द बघितला तर बोलता आउट ऑफ द सिलेबस पेपर आला होता का, नाही. हे फार महत्वाचं आहे की तुम्ही ती गडबड केली नाही पाहिजे, की खूप मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो पण तुम्ही ते करत नाही. आता बघा, एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन ईच ओव्ह्यूल बाय मिओसिस, नाही माहिती, मायटोसिस आहे, मायटोसिस करा. ओके, पण खरं आन्सर काय त्याचं, मिओसिस आहे. तू एकदम असं बोलतात ना ते पॅराग्राफला आपण बघतो ते आपण सगळं करतो. आपण आता इथं मी हा पेज घेतला असता सगळे म्हटले असते दादा तर काय डबल फर्टिलायझेशन सांगणार आहे. नाही बाळांनो, पॉलिनेशन नाही सांगणार आहे. तुम्हाला मी प्रॉपरली सांगणार आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आता त्यानंतर पॉलन ग्रेन फ्रॉम द अँथर आर ट्रान्सफर टू स्टिग्मा, दिस इज कॉल्ड पॉलिनेशन. पॉलिनेशन माहित असेल की पॉलन ग्रेन उडतो अँथर मधून. ओके, या डायग्राम मध्ये सांगतो, अँथर मध्ये तुमचे पॉलन ग्रेन्स राहतात, पॉलन ग्रेन्स राहतात. नाही तर ते काय होईल, नंतर तुम्हाला ही गोष्ट थोडीशी खटकेल. सो पॉलन ग्रेन्स तुमचे कुठे राहतात, ते अँथर मध्ये राहतात. ओके, नेक्स्ट खाली गेल्यानंतर, आता खाली गेल्यानंतर बघा, द पॉलन ट्यूब कॅरीज द मेल गॅमेट्स, पॉलन ट्यूब घेऊन जाते त्यांना. पॉलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल, टिप ऑफ द पॉलन ट्यूब बर्स्ट अँड टू मेल गॅमेट्स, लक्षात घ्या दोन जातात एका टायमाला, म्हणून त्याला नाव पडलं डबल फर्टिलायझेशन. ओके, टू मेल गॅमेट जातात म्हणून त्याला नाव पडलं डबल फर्टिलायझेशन, आर रिलीज इन द एम्ब्रियो सॅक. वन मेल गॅमेट युनाइट्स विथ एक सेल, हे माहित पाहिजे की जर दोन मेल गॅमेट जातात आहे, तर एक एक सेल सोबत होणार आहे आणि सेकंड एंडोस्पर्म सोबत होणार आहे, म्हणजे सेकंड फ्यूज कोणासोबत होणार आहे, एंडोस्पर्म. आता हे काय होतंय, नाही आपण लक्ष देत, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण लक्ष दिल्या पाहिजे, म्हणून त्याला आपण डबल फर्टिलायझेशन असे म्हणतो. ओके, सो आता सगळ्यात महत्वाचं की हे बघा, हे एक सेल आहे, त्याच्यानंतर हे जे ऑरेंज वाले त्यांना आपण सिनर्जिड्स म्हणतो, हे बघा हे वाले, त्याच्यानंतर पोलार न्यूक्लिआय, एक सेल हा झाला, त्याच्यामध्ये दोन न्यूक्लियस आणि हे झाले अँटीपोडस तीन. ओके, हे माहित असलं पाहिजे, हे एम्ब्रियो सॅग आहे हे माहित असलं पाहिजे, हे ओव्ह्यूल्स आहे हे माहित असलं पाहिजे, मेल गॅमेट जातात आहे, हे पॉलन ट्यूब आहे अख्खी इथून तिथपर्यंत.
पॉलन ग्रेन येऊन बसलंय, स्टिग्मा आहे तिथं, स्टिग्मा म्हणजे स्टिकी सबस्टन्स आहे, स्टाईल आता निर्माण होणार आहे, ओव्हरी खाली आहे. आता हे जे आहे ते का इम्पॉर्टंट आहे, का पॉलिनेशन इम्पॉर्टंट आहे, का डबल फर्टिलायझेशन इम्पॉर्टंट आहे, का हे बोलतात ना बाबा पेडिसिलेट किंवा सेसिल इम्पॉर्टंट आहे, कारण तो पेजच इम्पॉर्टंट. बोललो ना मी वरती पेज बघा 27 टाकले, एकच पॅरा घेतलाय, डायग्राम घेतले, पण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजून सांगितल्या की त्याच्यामध्ये सिनर्जिट्स पण आहे. बोलतो ना आपण आता हे आयएमपी डायग्राम आहे, कारण खूप काही गोष्टी याच्यामध्ये आयएमपी, या गोष्टी आपण आतापर्यंत व्यवस्थित बघितल्या नव्हत्या. एक मिनिट. चला तर नेक्स्ट आता जाऊया आपण पेज नंबर 28 वरती. 28 वरती सगळ्यात महत्त्वाचं मी एकच सांगेल तुम्हाला, नीट लक्ष द्या, की जेवढे पण मी गोष्टी सर्कल करतोय पेज नंबर 28 वरचे, ओके, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, यांच्या सगळ्यांचे फंक्शन्स माहित असते गरजेचे. फंक्शन, नेमिंग, ओके, हे तुम्हाला बोलतात ना आयएमपी गोष्ट ही डायग्राम मध्ये. तुम्हाला या दोन गोष्टी माहित असल्या पाहिजे की नक्की याचे फंक्शन्स काय, नक्की नेमिंग, नेमिंग मध्ये तुम्हाला स्पेलिंग मिस्टेक नाही करायची, स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही. तो जो डायग्राम आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचा, तो प्रॉपरली आला पाहिजे. तो प्रॉपरली तुम्हाला काही गोष्टी त्याच्यातल्या प्रॉपरली समजल्या पाहिजे. तुम्ही प्रॉपरली त्याच्यामध्ये लुकआउट केलं पाहिजे की नक्की कोणतं काय म्हणजे कन्फ्युज झाले नाही पाहिजे. मध्ये बघा तुम्ही जर बघितलं कॉपर्स ग्लँड आहे, हे युरिनरी जेनिटल आहे, हे एपिडिडायमिस आहे, नंतर हे स्क्रोटम आहे, नंतर प्रोस्टेट ग्लँड कुठे आहे बघा, त्याच्यानंतर हे तुमचं जे वरती सेमिनल वेसिकल आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आणि ते काय काम करतं, ते सिमेंट, इथं सिमेंटचा प्रश्न येत होता की सिमेंट कशापासून फॉर्म होतं, हे खूप वेळा आलेलं आहे. काप कुठे फॉर्म होतं, तर ते सिमेंटचा प्रश्न जरा बघा की नक्की कोणता येतो, काय केलं पाहिजे. ओके, आता हे आलं तुमचं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. सिमेंट इज फॉर्म्ड ऑफ स्पर्म्स अँड सिक्रेशन ऑफ प्लांट्स. ओके, हे माहित असलं पाहिजे. त्याच्यानंतर पेज नंबर आता बघा 28 वरून पेज नंबर डायरेक्ट 30 वरती मिळालं. 30 वरती हे जे आहे की सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. ओके, जे बाळ जन्माला येतं ते नक्की कोणावर आधारित असतं, की ते मेल असणार आहे की फिमेल असणार आहे. सो त्याचा एक डायग्राम जो आहे तो इथे आयएमपी जरा आहे. हा आयएमपी डायग्राम आहे. हा डायग्राम फक्त प्रॉपर करून जा. ओके, सेल्स डिवाइड बाय मिओसिस. कोणते, अरे बघा एक लक्षात घ्या की मिओसिसने नक्की कोणते सेल्स डिवाइड होतात आणि मायटोसिसने कोणते सेल्स डिवाइड होतात हे माहित असलं पाहिजे. मिओसिस आणि मायटोसिस पहिल्या धड्यासाठी नका घेऊ की बाबा पहिल्या धड्यात किंवा दुसऱ्या धड्यात पाहिलं मी, विषय सोडून दिला जातो. असं नाहीये बाळांनो, हे मिओसिस मायटोसिस कुठे ना कुठेतरी येत राहणार. तुम्हाला त्याचा फरक माहित असणं लय गरजेचं आहे. डिफरन्स माहित असणं फार गरजेचं आहे. डिफरन्स. आणि एक मी सांगेन की कन्फ्युज न होण्यासाठी हा डिफरन्स नक्की करा. येईल ही नाही येईल दुसरी गोष्ट. पण मिओसिस आणि मायटोसिस मध्ये डिफरन्स नक्की स्वतः करून ठेवा. आला तर चांगली गोष्ट आहे, नाही आला तरी चांगली गोष्ट आहे, कारण आपलं थोडंसं क्लिअर होऊन जाईल. ओके. आता बोथ स्पर्म्स अँड oocytes आर प्रोड्यूस बाय मिओसिस. ओके. आणि एक मार्गाचा प्रश्न येऊ शकतो की स्पर्म्स आणि oocytes कशाने प्रोड्यूस होतात, मायटोसिसने का मिओसिसने? आपण कन्फ्युज होता की नक्की कशाने प्रोड्यूस होतात. हे आलं का लक्षात तुमच्या? म्हणून तुम्हाला बोलतोय की ज्या गोष्टी मी लेक्चर्स मध्ये सर्कल करतोय म्हणून स्किप करू नका. ह्याच गोष्टी आपण काय बोलतो ना लुकआउट करत नाही. आणि ह्या गोष्टी आपण जाऊन देतो आणि म्हणून गडबड होते. ओके, सो प्रोसेस ऑफ meiotic division is completed before the sperms have leave the. ओके, त्याची काही गरज नाही. नेक्स्ट पेज नंबर 31 वरती मेन्स्ट्रुअल सायकल कंप्लीट आन्सर कधी येणार नाहीये बाळांनो यार. छोट्या छोट्या गोष्टी येतात, हे छोट्या छोट्या गोष्टी करा. किती डेज आहे, 28 30 डेज आहे. ओके, मेन्स्ट्रुअल सायकल त्याला म्हणतो, नक्की काय डेफिनेशन आहे, किती हार्मोन्स रिलीज होतात, ते 4 हार्मोन्स कंट्रोल करतात, ते कंट्रोल करतात ते बाळांनो. स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे 4 हार्मोन्स झाले. खाली गेल्यानंतर की बाबा हे बोलतात ना फॉलिकल सिक्रेट्स कधी होतात, एंडोमेट्रियम युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप, हे स्टार्ट्स टू डेव्हलप कधी होतं, रिजनरेशन. ओके, कोण करतं त्याला, इस्ट्रोजन करतं. मीन वाईल डेव्हलपिंग ऑफ फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट, इट बर्स्ट द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन अँड oocyte इज रिलीज. oocyte रिलीज कधी होतं, त्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. ओव्ह्युलेशन काय आहे नक्की, हे जे असतात ना बोलतात ना एका अशा सोप्या सोप्या गोष्टी त्या पॅराग्राफच्या आतमधल्या त्या करा, डिटेल मध्ये करा. त्या डिटेल म्हणजे कारण ते डिटेल मध्ये केलं तरच होणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे जे आहे हे डायग्राम आहे. डायग्राम मध्ये बघा खूप काही काही गोष्टी बघा, कुठे कुठे काय काय गोष्टी लिहिल्या. ओव्ह्युलेशन कुठे होते, कॉर्पस ल्युटियम आहे. ओके, इस्ट्रोजन आहे. इस्ट्रोजन काय करते, पिरियड ऑफ मॅच्युरेशन, पिरियड ऑफ रिजनरेशन, ओव्ह्युलेशन पिरियड, पिरियड ऑफ सिक्रिशन ऑफ ग्लँड्स इन एंडोमॅट्रियम. हे बोलतात ना, हे हे आपण बघतच नाही यार. ह्या गोष्टी ज्या डिटेल मध्ये बघायच्या आहेत, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता ते काय कसं होतं, ह्या गोष्टी असण्यापेक्षा स्कोर करणं फार महत्वाचं आहे सध्या. ओके, आणि तुम्हाला ती गोष्ट समजेल की बाबा तुम्ही 12th ला सायन्स घेतलं तर बायो त्यासाठी आहे तुम्हाला. इथं बघा तुमचे हार्मोन्स बोलतात ते. इथं पिट्युटरी ग्लँड आहे तुमचं, हायपोथॅलॅमस आहे. ओके, या गोष्टींवर थोडंसं डिटेलमध्ये काम करा. पेज नंबर 32 वरती आयव्हीएफ करायचंय. आयव्हीएफ प्रॉपरली करा. त्यानंतर ट्विन्समध्ये ट्विन्सचे प्रकार व्यवस्थित करा. नाहीतर काय होतं, प्रॉब्लेम हा होतो की आपण ट्विन्सचे प्रकार करत नाही. ओके.
बघा हे पण प्रॉपरली करा का. पेज नंबर 34 वरती गोनोरिया गोनोरिया आणि सायफिलिस ओके हे दोन आजार आहे त्याचे सिम्पटम्स माहित असले पाहिजे ओके. सो सिम्पटम्स वर थोडंसं लक्ष असू द्या की सिम्पटम्स सायफिलिस आणि गोनोरियाचे माहित असले पाहिजे ओके. सिम्पटम्स ऑफ सायफिलिस दिले ते सगळं दिले ओके. प्रॉपरली करा हे IMP आहे कारण नंतर प्रॉब्लेम नको ओके. पेज नंबर 34 ओके. त्यानंतर आपण जाऊया आपल्या फोर्थ लेसन कडे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट ओके. सो चला तर मग पेज नंबर 36 वर जाऊया ओके. ओके सगळ्यात महत्वाचा फोर्थ लेसन जो आहे तो आहे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट इट इज अ व्हेरी IMP लेसन. ह्या लेसनला अजिबात इग्नोर करू नका. सगळ्यात पहिली गोष्ट सांगेल की हा IMP लेसन आहे ओके. हा आणि तो आपला रिप्रोडक्शन वाला ओके. रिप्रोडक्शनचा पण लेसन आपला IMP आहे. सो याच्यामध्ये डायग्रामॅटिकली गोष्टी खूप भरपूर येतात. या फूड चेनला फर्स्ट पेज वरती हे ओके. हे जे डायग्राम आहे हे लेसनच्या फर्स्ट पेज वरती लेसनच्या फर्स्ट पेज वरती. सो तुम्हाला फूड चेन वरती तुम्हाला काही येऊ शकतं कारण फूड चेन वरती मोठे क्वेश्चन्स पण बनतात आणि सेकंड गोष्ट जी आहे की सगळ्यात महत्वाचं सेकंड गोष्ट जी आहे ती सगळ्यात महत्वाची ही आहे की याच्यावरती 1 मार्क क्वेश्चन पण बनतात. त्यानंतर याच्यावर 2 मार्क क्वेश्चन्स पण बनतात आणि यावरती 3 मार्क क्वेश्चन पण बनतात. सो फूड चेनच्या खाली जो पॅराग्राफ आहे याच्या खाली जो पॅराग्राफ आहे त्याला इग्नोर करू नका. डू नॉट इग्नोर. डू नॉट इग्नोर ओके. सो इग्नोर केलं गेलं नाही पाहिजे ही म्हणजे बोलतात ना ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही ओके. सो सगळ्यात महत्वाचं फूड चेनला इग्नोर नाही करायचे फोर्थ लेसन मध्ये कारण फोर्थ लेसन हा IMP लेसन आहे. त्यानंतर पेज नंबर 42 वरती गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं इथे वेगवेगळे लेवल्स आहे. 3 डिफरंट लेवल्स आहे बायोडायव्हर्सिटी ओके. वरती तुम्हाला बायोडायव्हर्सिटीची डेफिनेशन भेटेल ओके. बायोडायव्हर्सिटी तुम्हाला काय भेटेल डेफिनेशन भेटेल ओके. त्यानंतर 3 डिफरंट लेवल्स तुम्हाला जेनेटिक डायव्हर्सिटी भेटेल. जेनेटिक डायव्हर्सिटी नंतर सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला स्पीशीज डायव्हर्सिटी भेटेल आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी भेटेल ओके. सो असे खूप तुम्हाला काय भेटेल वेगवेगळ्या प्रकारचे डायव्हर्सिटी भेटेल ओके. डायव्हर्सिटी मध्ये तुम्हाला एक्झाम्पल भेटेल प्रत्येक याच्यामध्ये इथे इन्क्लूड ओके आर्टिफिशियल नॅचरल आणि आर्टिफिशियल ओके. सो असे 3 डायव्हर्सिटीची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आणि डायव्हर्सिटीची डेफिनेशन जेनेटिक डायव्हर्सिटीची डेफिनेशन स्पीशीज डायव्हर्सिटीची डेफिनेशन इकोसिस्टम डायव्हर्सिटीची डेफिनेशन. पेज नंबर 42 वरती लेवल्स आहे भरपूर 3 लेवल्स आहे ते लक्षात ठेवा. हा प्रश्न येतो पण कुठून येतो कोणत्या लेसन मधून येतो हे आपल्याला माहित असतं. सो थोडस जरा त्याच्यावर अटेंटिव्ह राहा ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट बघितलं तर पेज नंबर 43 वर काय बघायचं ते सांगतो एकच सेकंड. पेज नंबर 43 वरती काय सांगायचं हा. सो पेज नंबर 43 वरती सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इथे सेक्रेट ग्रुव्स आहे ओके. हा जो येलो कलरचा बॉक्स आहे त्याच्यामध्ये फॅक्ट सेंचुरीजचा शब्द सेक्रेट ग्रुपची डेफिनेशन आहे ओके. सो सगळ्यात स्टार्टिंगलाच त्याची डेफिनेशन दिलेली आहे त्यांनी. सो डेफिनेशन करायची तुम्हाला ओके. डेफिनेशन झाल्या सगळ्यात महत्वाचं की पुढे गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी वेस्टर्न घाटचा उल्लेख होईल. तो वेस्टर्न घाट तुम्हाला लक्षात ठेवा कारण इथे सगळ्यात महत्वाचं खूप साऱ्या गोष्टी आयुर्वेदिक भेटतात का. वेस्टर्न घाट समुद्राच्या लागून जो घाट आहे आपला तो. त्यानंतर 13,000 लक्षात ठेवा जी लिस्ट आहे ती. त्यानंतर हाऊ बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व्ड ह्या गोष्टींवर थोडेसे पॉईंट्सवर सगळे लक्षात द्या. तुम्हाला डायरेक्टली भेटणार आहे की बाबा बायोडायव्हर्सिटी तुमची कशी कन्झर्व करायची आहे ओके. सो ह्या ब्ल्यू कलरच्या बॉक्सवर म्हणजे इग्नोर करू नका. त्यानंतर पेज नंबर 44 वर जावा सगळ्यांनी. 44 वरती तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी याच्यावर प्रश्न येण्याची संभावना भरपूर आहे. सो तुम्हाला माहित पाहिजे टोटल 34 बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आहे संपूर्ण जागतिक पातळीवरती 15.7 ऑफ द अर्थ पण आहे म्हणजे आपल्या पृथ्वीवरचा 15.7% जो एरिया आहे तो हॉटस्पॉट्स आहे ओके. सो टक्केवारीवर लक्ष द्या. इंडिया मधल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की 185 प्रकारच्या जंगलांमध्ये 1,500 एंडेमिक प्लांट्स आहे 15,000 एंडेमिक आहे ओके. म्हणजे जगभर एंटायर वर्ल्ड मधले आपल्या इथे 1,500च भेटले जातात आता फक्त 1,500 संख्या आपल्या वेस्टर्न घाट्स मध्ये आपल्याला बघायला भेटतात वनस्पत्यांमधले झाडांमधले ओके. त्यानंतर थ्री एंडेंजर्ड हेरिटेज प्लेसेस ऑफ द कंट्री याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काही राज्यांची नावं दिली. वेस्टर्न घाट स्प्रेड ऑल ओव्हर द स्टेट्स ओके. तुम्हाला माहित असेल गुजरात पासून सुरुवात होती ते रांगा
गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू, केरला पर्यंत त्या येतात. ओके. तर इथे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, मायनिंग मिनिंग इंडस्ट्री ज्या आहे, नॅचरल गॅसच्या, ते आता सध्या एंडेंजर्ड आहे. ओके. हॅज बीन एंडेंजर्ड ड्यू टू मायनिंग इंडस्ट्री. ओके. म्हणजे बऱ्यापैकी इथे जे वेस्टर्न घाट्स आहे इथे भरपूर काही ह्या गोष्टींमुळे काय पडलंय, नैसर्गिक गोष्टींवर थोडासा म्हणजे बोलतात ना, शंकेची बाब उभी राहिलेली. ओके. एशियाटिक लायन, वाईल्ड बिसॉन, हे तुम्हाला काही नावं लक्षात ठेवायची. मानस सेंचुरी आसाम मध्ये, ऑफ आसाम, हे लक्षात ठेवा. मानस सेंचुरी आसाम मध्ये, सुंदरबन सेंचुरी ही वेस्ट बेंगॉल मध्ये. सो हे 3 हेरिटेज जे साइट्स आहे, सगळ्यात पहिली जी हेरिटेज साइट आहे वेस्टर्न घाट, लक्षात ठेवा. 3 जे आहे वेस्टर्न घाट, सेकंड युअर मानस सेंचुरी, आणि थर्ड इज युअर सुंदरबन सेंचुरी. ओके. वेस्ट बेंगॉल हे जे आहे वेस्टर्न घाट्स ते किती राज्यांमधून जातात ते सगळे दिले. मानस सेंचुरी तुमची आसाम मध्ये, आणि सुंदरबन सेंचुरी तुमची वेस्ट बेंगॉल मध्ये. ओके. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की ह्या 3 हेरिटेज साइट्स आहेत आपल्या कंट्रीच्या. ओके. त्यानंतर पेज नंबर 45 वरती थ्रेटनिंग स्पीशीज वर लक्ष द्यायचे. थ्रेटनिंग स्पीशीज. ओके. ह्या जरा प्राण्यांची नावं व्यवस्थित बघा. थ्रेटनिंग स्पीशीज मध्ये त्यांचे प्रकार, प्रकार झाले का त्यांचे एक्झाम्पल्स आणि डेफिनेशन्स. ओके. सो डेफिनेशन्स पण लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले तर नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नावं, नेम्स, त्याच्यानंतर डेफिनेशन आणि एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये कन्फ्युज नका, एक्झाम्पल व्यवस्थित करा. डोंट डोंट बी कन्फ्यूज माइंडेड. ओके. इथं कन्फ्यूज माइंडेड राहू नका, कन्फ्यूज राहू नका. सगळ्यात महत्वाचं, प्रॉब्लेम तो तुम्हाला जनरेट होईल जास्त. ओके. खाली गेल्यानंतर 22 मे तारीख लक्षात ठेवायची आहे. खाली गेल्यानंतर IUCN चा फुल फॉर्म. ओके. रेड लिस्ट, रेड लिस्ट तुम्हाला माहित असली पाहिजे कंट्रीजची आहे. पिंक पेजेस, आले लक्षात, त्याच्यामध्ये पिंक पेजेस मध्ये एंडेंजर्ड स्पीशीज आहे. ओके. ग्रीन पेजेस प्रिव्हियसली, का प्रिव्हियसली म्हणजे आधीचे, आता ते व्यवस्थित झाले तर तुम्हाला हे माहित पाहिजे. ओके. पिंक पेजेस, ग्रीन पेजेस. ओके. एक्सरसाइज मध्ये सगळ्यात महत्त्वाचं, विच आर द रिझन्स फॉर द एंडेंजरिंग द मेनी स्पीशीज ऑफ द प्लांट्स अँड एनिमल्स, हाऊ कॅन वी सेव्ह दोज, हे आन्सर करायचंय. चिपको मुवमेंटला बघायचंच आहे, काही झालं तरी चिपको मुवमेंट बघा. खरं मी सांगतोय, या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ना, मी तुम्हाला एक्सरसाइज मधले IMP काढून दिलेले आहेत. सो इथे थोडासा हलगर्जीपणा कमी करा, आणि हे एक्सरसाइज मधले प्रश्न जेवढे पण दिले तेवढे सगळे त्याचे उत्तर गाईड मधून बघा. ओके. सो एक्सरसाइज मधले 2 प्रश्न करायचे. आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट फिफ्थ लेसन कडे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी पेज नंबर 48 वरती सगळ्यात महत्वाचं, स्टीम टर्बाईनचे हे सगळी नावं तुम्हाला माहित असली पाहिजे. ही सगळी नावं तुम्हाला स्टीम टर्बाईनची माहित पाहिजे, आणि यूज माहित पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्या पॉवर प्लांट मध्ये याचा यूज होतोय. सगळे जेवढे पण पॉवर प्लांट आहेत त्या पॉवर प्लांटच्या फ्लोचार्ट मध्ये, पॉवर प्लांटच्या फ्लोचार्ट मध्ये याचा उल्लेख झालेला आहे. सो जरा त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. ओके. खाली गेल्यानंतर तुम्हाला या लेसन मध्ये काय काय करायचं, फिफ्थ लेसन मध्ये पेज नंबर 48 वरती तुम्हाला थर्मल एनर्जीचा पॉवर प्लांट करायचा आहे. थर्मल एनर्जीचा नक्की पॉवर प्लांट करा. पॉवर प्लांट म्हणजे जे पण आहे दोन्ही पण हा एनर्जीचा फ्लोचार्ट आहे. इथे जर बघितलं एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन शब्द बघा, आणि इथं बघा फ्लोचार्ट शोईंग जनरेशन. ओके. जर तुम्हाला असं आलं की एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचा चार्ट बनवा, तर ब्ल्यू वाला बनवायचा आहे, हा वाला. आणि जर तुम्हाला फ्लो आणि फ्लो जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी युजिंग थर्मल एनर्जी आला, तुम्हाला हा वाला फ्लो चार्ट बनवायचा आहे. ओके. सो या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या तर तुम्हाला बऱ्यापैकी काय होणार आहे, त्याचा फायदा होणार आहे. ओके. सो हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं खाली या, इथं 2 प्रश्न बघा. वाय द एनर्जी ऑफ द कोल इज कॉल्ड एज केमिकल एनर्जी, द स्टीम इज कॉल्ड एज, द स्टीम इज यूज टू रोटेट इट, वाय स्टीम इज इज, हे जे प्रश्न आहेत हे करायचे. मी जे सांगतोय ना ते प्रॉपरली करा, एकदा समजून घ्या ते प्रश्न, म्हणजे तुम्हाला कसं प्रॉब्लेम नाही. ओके. खाली गेल्यानंतर ही सगळी नावं बघा, हे जरा डायग्राम बघा. डायग्राम बघितल्यानंतर ही सगळी नावं, तुम्हाला पंप कोणते आहेत, कूल्ड वॉटर कुठे, कुलिंग टॉवर काय, हे सगळे मधलं कंडेन्सर बघा, कंडेन्सर, जनरेटर, हे वॉर्म वॉटर, हे सगळं तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके. त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला खाली त्याचे प्रॉब्लेम्स माहित असले पाहिजे, की बाबा कोणते कोणते प्रॉब्लेम्स आपल्याला ते कोळसा पेटवल्यानंतर होतात ते. त्यानंतर हे जे आहे हे मॅच द फॉलोइंग साठी लक्षात ठेवायचं आहे. मॅच द फॉलोइंग, आणि सगळ्यात महत्वाचं त्यानंतर तुम्हाला ते लक्षात ठेवायचंय MCQ किंवा 1 मार्काच्या क्वेश्चन साठी. ओके. की हे 1 मार्क ट्रू आणि फॉल्स मध्ये पण येऊ शकतं. सो सगळ्यात महत्वाचं 1 मार्क क्वेश्चन साठी हे लक्षात ठेवायचं आहे. 2 मार्क तर मॅच द फॉलोइंग सांगितलंय तुम्हाला. ओके. त्यानंतर पेज नंबर 51 वरती गेल्यानंतर तुम्हाला न्यूक्लिअर फिजनचा हा डायग्राम आहे. न्यूक्लिअर फिजनचा डायग्राम आहे, याच्या आधी एक पॅराग्राफ आहे, याच्या आधीचा पॅराग्राफ करायचा आहे. लक्षात ठेवा, याच्या आधी एक पॅराग्राफ आहे तुमच्या लेफ्ट साइडच्या पेजवर. लेफ्ट पेज वरती आधी एक पॅराग्राफ आहे ज्याच्यामध्ये चेन रिएक्शनचा उल्लेख झालेला आहे. चेन रिएक्शन हे करायचंय. ओके. इथे लिहितोय मी त्यासाठी.
चेन रिॲक्शन करायची तुम्हाला, खूप महत्वाची गोष्ट आहे ती. ओके, न्यूक्लिअर फिजन, न्यूक्लिअर ॲब्झॉर्प्शन. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे वेगवेगळे ॲटम्स भेटतील. ओके, युरॅनियम. ओके, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट भेटतील, एलिमेंट रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट भेटतील, आणि त्यांचे ब्रेकिंग्स भेटणार. ते ब्रेक कसे होतात. सो तुम्हाला त्या गोष्टींवर लक्ष द्यायचं की ते ब्रेक कसे होतात. ओके, ब्रेक झाल्यानंतर कोणत्या छोट्या गोष्टी त्या बनतात. ओके, हे तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे. चेन रिॲक्शन ही माहित असणं फार गरजेचं आहे. IMP टॉपिक आहे. त्यानंतर न्यूक्लिअर एनर्जी. सो पॉवर प्लांट बेस्ड ऑन द न्यूक्लिअर एनर्जी, त्याचा फ्लो चार्ट. ओके, बघा, फ्यूल इथे युरेनियम किंवा प्लुटोनियम. ओके, त्याचा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. आता बघा इथे हे जे आहे हे खूप महत्वाचं आहे. द न्यूट्रॉन्स रिलीज इन दिस रिॲक्शन रिलीज मोर एनर्जी थ्रू द फिजन. फिजन मुळे खूप एनर्जी रिलीज होते. दिस प्रोसेस ऑफ फिजन ऑफ युरेनियम 235 atom continues and is called as chain reaction. In the nuclear power plant, a controlled chain reaction results in the release of thermal energy which uses for okay controlled chain reaction. हे माहित असणं पाहिजे. कंट्रोल मध्ये खूप सारी चेन रिएक्शन करून फायदा नाहीये. आणि हा पॅरा जो मी मगाशी म्हणत होतो, IMP पॅराग्राफ आहे. IMP पॅराग्राफ आहे, खरं सांगतो हे तुम्हाला माहित पाहिजे. युरेनियम 236 कसं होतं, बेरियम क्रिप्टॉन कसं तयार होतं, फिजन झाल्यानंतर 3 न्यूट्रॉन तयार होतात, एनर्जी किती तयार होते, परत काय तयार होतं, हे सगळं जे आहे हा IMP पॅराग्राफ आहे. पहिलं सांगतो, या पॅराग्राफ कडे लक्ष द्या, वाचा, मन लावून वाचा हा पॅराग्राफ. ओके, त्यानंतर खाली गेल्यानंतर पेज नंबर 52 वरती तुम्हाला नॅचरल गॅसचे फ्लोचार्ट करायचे. सगळे फ्लोचार्ट हे जे आहे फ्लोचार्ट करा, प्रॉपरली फ्लोचार्ट करा सगळे. ओके, त्याच्यानंतर ही जी नावं याच्या आतमधली, ही नावं माहित असली पाहिजे कोणती काय. ओके, त्यानंतर हेच सेम मॅच द फॉलोइंग 1 मार्क क्वेश्चन साठी करायचे. हे 1 मार्क क्वेश्चन साठी करायचं आहे. ओके, विच इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोसेस इज इको फ्रेंडली, हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन जरा थोडासा IMP आहे. हा बघा, बघा म्हणजे याचं पाठांतर नाही करायचं. IMP मी सांगतो याचा अर्थ ते बघायचंय. नाही तर तुम्ही प्रॉब्लेम काय करता की बाबा लगेच त्याला पाठ करायला सुरुवात करता. ओके, त्यानंतर हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी सगळ्यात सोपी आणि सगळ्यांच्या डोक्यात असणारी एनर्जी. ओके, हे पण लक्षात ठेवा की याचा डायग्राम आला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे की काय होते नक्की. ओके, त्यानंतर बघा इथे हे ऍडव्हान्टेजेस आहे, प्रॉब्लेम्स आहे, हे करायचं आहे. त्याच्यानंतर बघा हे क्वेश्चन्स येतं बघा, हे क्वेश्चन्स फार महत्वाचे आहेत. क्वेश्चन IMP आहेत, डायग्राम वरती आहे का ते. हे क्वेश्चन जे आहे ते कशावरती आहे, डायग्राम वरती. हे माहित असलं पाहिजे, डायग्राम वरती क्वेश्चन्स आहे. ओके, खाली गेल्यानंतर हे सेम इथे कोयना डॅम आहे, आणि हे जे आहे हे तुम्हाला सेम 1 मार्क साठी लक्षात ठेवायचे, 1 मार्क क्वेश्चन साठी लक्षात ठेवायचे. काय कुठे 1 मार्क साठी लक्षात ठेवायचे की बाबा उत्तराखंडाला 2400 मेगावॅटची इलेक्ट्रिसिटी बनवू शकतो. हे तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कधी विचारेल की महाराष्ट्रामध्ये कुठे, कोयनाला किती, 1960. हे तुम्हाला माहित असलं फार गरजेचं आहे. त्यानंतर हे जे आहे याची नावं संपूर्णपणे, गिअरबॉक्स काय, शाफ्ट काय, जनरेटर काय, शाफ्ट काय, सपोर्ट, बिअरिंग, ब्लेड्स. ओके, ही सगळी नावं तुम्हाला पेज नंबर 55 वरची लक्षात ठेवायची. त्यानंतर 56 वरती गेल्यानंतर सोलार फोटोवोल्टिक सेल बद्दल तुम्हाला येणार. सोलार फोटोवोल्टिक सेल काय करतं ते नक्की ते माहित असलं पाहिजे. हा फॉर्म्युला जरा एकदा बघून जा. ओके, सोलार फोटोवोल्टिक सेल काय करतं, फोटोवोल्टिक इफेक्ट काय करतं, त्याची डेफिनेशन वरच्या पॅराग्राफ मध्ये, ती डेफिनेशन फोटोवोल्टिक इफेक्टची करून जायची. ओके, इथं बघा, इथं फोटोवोल्टिक इफेक्ट दिलेले. सो फोटोवोल्टिक इफेक्ट करून जायचं तुम्हाला नक्की काय करतं ते. ओके, त्यानंतर आपल्या 6व्या लेसन जाऊया. सगळ्यांचं बोरिंग आणि सगळ्यांचं अवघड, बोलतात ना, बोलतो भरपूर अवघड लेसन आहे. भरपूर अवघड नाहीये, टेक्निकली हा खूप सोपा धडा आहे, फक्त प्रॉपरली करणं गरजेचं आहे. आणि जे क्लासेस आणि जे फायलम्स मी करतो या लेसन मध्ये, ते सगळे फायलम्स करायचे, ते सगळे क्लासेस करायचे. ज्या पेज नंबरला मी IMP सांगितलंय ते पेज नंबर करायचे, बघायचे आणि झालेच पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय तो फरक तुम्हाला कुठेच पर्सेंटेज मध्ये तुमच्या दिसणार नाही. सायन्स वनचा पेपर सगळ्यांचा चांगला गेला, सायन्सचा पेपर त्यापेक्षा चांगला गेला पाहिजे, ही भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे. ओके, MCQ झालं, याच्यामध्ये MCQ सगळ्यांनी व्यवस्थित करा. ओके, आता पुढे गेल्यानंतर जरा परत एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण आपली ऑफलाईन बॅच चालू करतोय स्पोकन इंग्लिशची. सो सगळ्यांना पुन्हा एकदा मला सांगायचंय की ऑफलाईन जी बॅच आहे आपली स्पोकन इंग्लिशची, ती बऱ्यापैकी आता आपले पेपर संपल्या संपल्या चालू होती. सो ज्यांना पण जॉईन करायची आहे आपली बॅच, त्यांनी ऑफलाईन पद्धतीने या खाली दिलेल्या मोबाईल वरती कॉन्टॅक्ट करा, खाली दिलेल्या मोबाईल वरती मेसेज करा, व्हॉट्सअपवर मेसेज करा, जेणेकरून तुमचं सीट बुक करण्यासाठी मी काय प्रोसेस आहे ती सांगेल. फी बी मी सगळं इथं सांगितलंय. 3,000 मध्ये तुम्हाला स्पोकन इंग्लिशची प्रॉपर प्रॅक्टिकल बॅच भेटणार आहे. त्याच्यासोबत वेदिक मॅथ्स फ्री मध्ये तुम्हाला भेटणार आहे, जे तुम्हाला भरपूर सारे फास्ट कॅल्क्युलेशन्स करायला मदत करणार. JEE, नीट, UPSC, MPSC, NDA, आर्मी, पोलीस भरती, या सगळ्या जेवढ्या वेगवेगळ्या विविध परीक्षा होतात, मर्चंट नेव्ही, या सगळ्यांना वेदिक मॅथ्सचा तुम्हाला खूप मोठा
मोठा इम्पॅक्ट, खूप मोठा फायदा होणार आहे. सो त्या वैदिक मॅथ्सचा आणि त्या स्पोकन इंग्लिशचं सगळ्या मुलांना आपल्या भागातला फायदा होऊ म्हणून ही बॅच आपण ऑफलाईन आपल्या 2 आणि अधिक 3 लोकेशनला चालू करण्याच्या याच्यात आहोत आणि चालू करणार आहोत. सो याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. जेवढे मुलं ऑनलाईनच्या मार्फत येणार आहे त्यांना डायरेक्टली 50% डिस्काउंट दिलेला आहे आपण. म्हणजे 6,000 जी फी आपली या 3 कोर्सेसची म्हणजे ट्रिप पण आहे त्यामध्ये, ती डायरेक्टली संपूर्णपणे तुमची 3,000 मध्ये होती. ओके, सो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की वर्षभर अभ्यास केला भरपूर, तर आता शेवटी फ्री ट्रिप सुद्धा आपण त्यासाठी ठेवलेली आहे. सो फ्री ट्रिपचं पण व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑफलाईन बॅच आहे म्हणून काही टेन्शन नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. 40 दिवसाची बॅच आहे, 40 दिवसामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात आणि बऱ्यापैकी जायचं. ओके, 40 दिवसापेक्षा जास्त दिवस लागणार आहे, पण मध्ये मी सुट्टी देऊन पुन्हा ते एकदा कंटिन्यू करेल. ओके, सो बेसिकली याला प्रॉपर जर आहे तर आपलं कॉलेज चालू होईपर्यंत ह्या बॅचेस चालणार आहे. प्रॉपरली सांगतो तुम्हाला, नॉट 40 days बट प्लस अहेड ऑफ इट वी कॅन कंटिन्यू. ओके, सो डेफिनेटली या बॅचेसला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला भरपूर फायदा होईल. ओके, त्यानंतर जाऊया आपल्या 6 लेसन कडे. 6 लेसन मध्ये हा जो पेज नंबर 66 वरचा जो डायग्राम आहे, हा डायग्राम प्रॉपरली करायचा आहे जेणेकरून काही पॉइंट्स तुमचे काही फायलमचे इथंच पाठ होणार. सो सगळ्यात महत्वाचं तुम्ही इथं बघायचं पॉरिफेरा. पॉरिफेरामध्ये बॉडी कॅव्हिटी कोणती, एसिलोमेट. यांची बॉडी सिमेट्री कशी, एसिमेट्रिकल. आणि बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे तुमचं, सेल्युलर. असं उलट करायचं. निडेरिया त्याची बॉडी कॅव्हिटी एसिलोमेट, रेडियल सिमेट्री टिश्यू ऑर्गन, फ्लॅट हेल्मेंथस, तसंच जायचं. हे सगळे जेवढे पण फायलम्स ना त्याचा अभ्यास व्यवस्थित करा, कारण जेणेकरून तुमचा हा पॉईंट 3 पॉईंट तुमचे कव्हर होणार आहेत. 3 पॉईंट तर या चार्ट मध्येच कव्हर होतात. तर काय होतं, प्रॉब्लेम हा होतो की आपण तिकडे पॉईंट्स वाचायच्या नादात खूप सारं कन्फ्युजन क्रिएट करून ठेवतो स्वतःच्या अवतीभोवती. ओके, मग ते कन्फ्युजन तुम्ही क्रिएट केलं नाही पाहिजे आणि ते कन्फ्युजन तुमचं झालं पण नाही पाहिजे. कारण जर तुम्ही खाली बघितलं बघा, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, एकायनोडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा सगळे यू सिलोमेटे, सगळे टोटल जे आहेत ते टोटल सगळे काय आहे, तुमचे यू सिलोमेटे. पण आपण काय करतो, प्रॉब्लेम हा करतो आपण की बऱ्यापैकी गोष्ट जी आहे ती बऱ्यापैकी गोष्ट आपण काय करतो, व्यवस्थित लिहित नाही किंवा व्यवस्थित समजूनच घेत नाही. सो पहिलं ट्रिक वाईज समजून घ्या. ओके, आलं लक्षात येतपर्यंत. त्यानंतर 67 वरती तुम्हाला फायलम जो आहे तो पॉरिफेरा करायचा आहे. पॉरिफेरा फायलम करायचा आहे 67 वरचा. लक्षात ठेवा, मी खूप पेजेस आता भरपूर पेजेस वरचं कॉन्सेप्ट देतोय का मी. पेज 67 वर जावा सगळ्यांनी, पेज 67 वर जावा. पॉरिफेरा करायचा आहे. स्पॉन्जिला ही नावं तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सायकॉन स्पॉन्ज माहित पाहिजे की हे कुठे येतात. ऑस्कुलम, कोलार सेल्स, ऑस्टिया हे कुठे येतात, हे पॉरिफेरा मध्ये येतात. का पहिलेच मी सांगतोय, पॉरिफेरा मधले जे काय तुम्हाला पॉईंट्स लक्षात राहील ते सगळे पॉईंट्स तुम्ही प्रॉपरली करा. सगळे पॉईंट्स करण्याची आवश्यकता नाही, जेवढे लक्षात राहतील तेवढे करा. जेवढे लक्षात राहतील तेवढेच करा. ती एसिमेट्रिकल आहे, 3 पॉईंट तिकडे कळ, ते एक्वॅटिक आहे. ओके, ते स्पंजेस आहे. ओके, ऑस्ट्रिया आणि ऑस्कुला पोर्स आहे. ऑस्ट्रिया मधून पाणी आतमध्ये येतं, ऑस्कुला मधून पाणी बाहेर जातं, हे खाली कुठेतरी आहे, ते करा. ओके, ते एसेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला निडेरिया करायचे. निडेरिया मध्ये पण सेम मी आधी सांगेल. पहिलं पहिलं डायग्राम एक्झाम्पल, ही नावं सगळ्यात पहिलं, हे सी, कोरल, टेंटॅकल्स ही नावं जी आहेत ती एकच एक्झाम्पल करून फायदा नाही. कारण फोटो तुम्ही जर बघितले, 3 फोटो दिले तुम्हाला निडेरिया फायलम मधून. ओके, इथे सुद्धा जे लक्षात राहील ते. ओके, जेवढे पॉईंट्स तुमच्या लक्षात राहतील विथ एक्झाम्पल्स. पेज नंबर 68 वरती तुम्हाला प्लॅटिहेल्मिन्थस करायचे. जेवढे फायलम्स मी सांगतो, मी सगळे फायलम्स करायला सांगत नाहीये. मी खूप बोलतात ना, जे गिने चुने आहेत म्हणजे जे आयएमपी फायलम्स आहेत तेच मी करायला सांगतोय. सो फायलम्सला थोडंसं लक्ष व्यवस्थित द्या. फायलम्स मध्ये तुम्हाला जर बघितलं, प्लॅटिहेल्मिन, टेपवॉर्म, प्लॅनेरिया आणि लिव्हर फ्लू, तर लिव्हर फ्लूकच्या इथं खूप सारी नावं दिलेली. त्या लिव्हर फ्लूकची नावं व्यवस्थित करणं फार आयएमपी गोष्ट आहे. सगळे डायग्राम जेवढे पण आहेत ते सगळे आयएमपी, जे मी आता तुम्हाला फायलम सांगतो. इथे सुद्धा फ्लॅटवॉर्म्स, तुम्हाला फ्लॅटवॉर्म्सच्या दृष्टीने फ्लॅटवॉर्म्स लक्षात ठेवा. फ्लॅटवॉर्म्स तुमचे असतात प्लॅटिहेल्मिन्थस. ओके, खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं कोरल्स वरून एक कोरल रिफ्स वरून प्रेझेंट इन द ओशन, कोरल्स वरची गोष्ट दिलेली. ओके, सो कोरल वरती बऱ्यापैकी गोष्ट तुम्हाला दिलेली आहे, ती व्यवस्थित बघा. ओके, त्यानंतर फायलम एसके हेल्मेंथिस, हे राऊंड वॉर्म्स आहे. तुम्हाला हे पण माहित असलं पाहिजे. ओके, हे जे आहे आयएमपी नाव लक्षात ठेवा, हे आयएमपी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पॉईंट्स लक्षात राहतील ते लक्षात ठेवा. ओके, ऍस्केल हेल्मेंथिस करायचे. पेज नंबर 17 वरती फायलम एकायनोडर्मेटा करायचे. स्टारफिश, सी कुकुंबर, सी अर्चिन, फोटो नीट बघून जा. ओके, आणि पॉईंट बघून जा. 72 वरती पण सेमच आहे, युरोकॉर्डेटा करायचं, कारण त्याच्यामध्ये खूप सब फायलम आहे. त्या पण सब फायलम मधला एकच सब फायलम करतोय, युरोकॉर्डेटा. नाव लक्षात ठेवा. सगळे जेवढे पण नेमिंग्स तुम्हाला दिसतात ते नेमिंग्स व्यवस्थित करा आणि 2-3 पॉईंट्स जेवढे पण तुम्हाला लक्षात राहतील तेवढे करा. त्यानंतर सब फायलम जे आहेत, वर्टिब्रेटा इज डिवायडेड इंटू 6 क्लासेस. आता सगळे क्लास इम्पॉर्टंट तुम्हाला मी खरं सांगतो, मी 6च्या 6 क्लास टाकलेत, कारण ते 6ही क्लास इम्पॉर्टंट, मी काही नाही करू शकत त्यामध्ये.
मी काहीच करू शकत नाही. पेज नंबर 73 वरती जेवढे पण क्लासेस आहेत 73 आणि 74 सगळे क्लासेस तुमचे इम्पॉर्टंट आहेत. सगळे क्लासेस विथ युअर डायग्राम्स, विथ युअर नेमिंग फार महत्वाची या पेज वरती. संपूर्ण नेमिंग फुल पेज जेवढे पण आहेत ना दोन फुल 2 पेजेस तुम्हाला जेवढे पण भेटेल ना तेवढे सगळे फुल 2 पेजेस तुम्हाला काय करायचे नेमिंग करायचे. ओके सेम इथे क्लास एम्फिबिया वरती सगळे टोटल जेवढे पण नेमिंग तेवढे सगळे करायचे तुम्हाला. ओके हे लक्षात घ्या. नेमिंग्सला थोडस हलक्यात घेऊ नका. क्लास रेप्टिलिया आणि दुसरी गोष्ट याच्यावर गिव्ह रिझन पण असणार का. गिव्ह रिझन क्लासेस वरती येतात. गिव्ह रिझन कोणते करायचे हे क्लासेस वरती बोलतो ना आपण. क्लास जेवढे पण क्लासेस आहे ना त्याचे गिव्ह रिझन मध्ये कुठे ना कुठेतरी उल्लेख होतो. ओके पैक्युलो शब्द लक्षात ठेवा. डायग्राम लक्षात ठेवा. ओके तसंच पिजन एव्स मध्ये कोण जातं ते बघा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की क्लास मॅमेलिया मध्ये कोण जातं. सगळे एक्झाम्पल्स वर सगळं लक्षात घ्या. कांगारू इथं तुम्ही बोलले की बाबा तो दुसरीकडे कुठेतरी जातो. तुम्हाला पेंग्विन सांगितलं कुठे जातो तुम्ही बोलले दुसरीकडे कुठेतरी जातो. हे जे आहे ना की बोलतो एक्झाम्पल जे असतात ना एक्झाम्पल त्या एक्झाम्पल कडे लक्ष असणं फार गरजेचं आहे. आपण काय करतो प्रॉब्लेम हे की आपला एक्झाम्पल्स आपण नीट बघत नाही. ओके सलामेंडर झाला. आता सलामेंडर हा शब्द नाही लक्षात येत. शार्क इलेक्ट्रिक रे सिटिंग रे स्टिंग रे हे कशात येतं ते बघायला पाहिजे. ओके इथं जे आहे फ्रॉग आणि टॉडचं उदाहरण दिले. वरचा फ्रॉग आहे खाली टॉड आहे. तर हे लक्षात घ्या की त्या प्राण्याचं नाव सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. एक्सरसाइज मधले तुम्हाला गिव्ह सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ द शार्क आफ्टर द क्लास. शार्क कोणत्या क्लासमध्ये येते तो प्रश्न बघायचा आहे. 6C मध्ये तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन करायचे बटरफ्लाय आणि बॅट मध्ये. जे प्रश्न मी एक्सरसाइज मध्ये दिले ते करायचे. ते दुसरी गोष्ट तुम्हाला एक्झाम्पल वरून तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे कोणत्या तरी एक्झाम्पल वरून तुम्हाला फायलम नेम विचारणार. फायलम किंवा क्लास नेम विचारणार. हे लक्षात घ्या. क्लास नेम विचारणार आणि क्लास नेम विचारल्यानंतर तुम्हाला त्याचे काय लिहायला लागणार कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला लावणार. सो हा प्रश्न आहे की नेम आणि कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे तुम्हाला पण ते पहिले तुम्हाला एक्झाम वरून ओळखायचे त्या फोटोवरून ओळखायचे. आलं लक्षात तुम्हाला. सो हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. ही गोष्ट जी आहे ती आयएमपी गोष्ट आहे. ही आयएमपी गोष्ट आहे पण प्रॉब्लेम हा होतो की आपण ही गोष्ट फॉलो करत नाही आणि ही फॉलो करायची. सगळ्यात महत्वाचं ही फॉलो करायची. ओके सो पेज नंबर 75 वरती एक्सरसाइज आहे ती प्रॉपरली करायची. त्यानंतर आपण जाऊया आपल्या नेक्स्ट लेसन कडे. जो लेसन आहे आपला इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी पेज नंबर 77 वरती. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक करायचं आहे की मायक्रोबायोलॉजीच्या दोन प्रकारे अप्लाइड आणि इंडस्ट्रियल दोन दोन प्रकारे त्याचे दोन ब्रांचेस आहे. तर अप्लाइड काय करतं तर अप्लाइड कोणावर काम करतं रिलेटेड टू प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोटिक मायक्रोब्स प्रोटीन्स अप्लाइड जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीवर काम करते. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यानंतर जे इंडस्ट्रियल आहे ते कमर्शियल यूज ऑफ मायक्रोब्सवर काम करतं. म्हणजे जे तुमचे सूक्ष्मजीव आहेत जे तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते जर तुम्ही कमर्शियली यूज केले तर तुमचं इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आपण त्याला म्हणतो. ओके इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीचे दोन मेन फीचर्स दिलेत. ते दोन्ही फीचर्स तुम्हाला माहित असले पाहिजे. ओके काय काय प्रोडक्शन साठी आपण वापरतो. ओके पुढे गेल्यानंतर पेज नंबर 78 वरती चीज प्रोडक्शन वरती भर द्यायचा आहे. चीज प्रोडक्शन वरती सगळे नाही देते मी तुम्हाला खूप हायली आयएमपी देतोय मी गोष्ट. ओके आणि ह्या गोष्टी येतात पेपरला. एव्हरग्रीन टॉपिक आहे. एव्हरग्रीन टॉपिक आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये सगळ्यात मग तुम्हाला हे माहित पाहिजे स्ट्रेप्टोकोकस लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस काय करते नक्की. इथे तुम्हाला व्हेजिटेरियन चीज म्हणून एखादा उल्लेख झालाय. व्हेजिटेरियन चीज आलेला आहे भरपूर वेळा. हा आयएमपी आहे. सो जरा ते बघा की कशामध्ये होतंय. त्यानंतर जुना काळ कसा होता की म्हणजे जुन्या पद्धती कशा होत्या आपण ते बनवत होतो. ओके ऑप्टेन फ्रॉम फंगाय आणि आधी काय होतं एलिमेंटरी कॅनल ऑफ कॅटल. ओके आधी कसं बनायचं आणि आता कसं बनतंय याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक माहित असला पाहिजे. ओके पेज नंबर 78 वरती हे चीज प्रोडक्शन बघितल्यानंतर पेज नंबर 79 वरती प्रोबायोटिक्स बघायचे. प्रोबायोटिक्स मध्ये ही जी नावं ही फार इम्पॉर्टंट आहे का. प्रोबायोटिकची डेफिनेशन कराच पण प्रोबायोटिकचं सगळ्यात महत्वाचा डायग्राम पण बघा आणि ही जी नावं आहे का ही बघा. नावं फार महत्वाची आहे पहिलं सांगतो. हे बघा नावं फार महत्वाची. मी तेच सांगणार आहे की ही नावं जी आहे ना ती फार महत्वाची आणि आपण ही नावं जर नाही गेली तर प्रॉब्लेम हा तुम्हाला फेस करावा लागणार आहे. ओके पेज 79 वरती प्रोबायोटिक्स करा. पेज 80 वरती हा जो डायग्राम आहे डायग्राम नाही सॉरी चार्ट आहे. हा चार्ट जो आहे तो आयएमपी चार्ट आहे. खूप वेळा मी प्रश्न याच्यातले पाहिलेत खूप वेळा पार कोरिलेशन मध्ये म्हणा तुमच्या एमसीक्यू मध्ये म्हणा तुमच्या आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये म्हणा कधी कधी तर बॉक्स फिल करायला आलेले बॉक्स एम्प्टी बॉक्सेस काय करायला आलेत फिल करायला आलेत. सो सगळ्यात महत्वाचं की कुठंच हे कॅफिया अरेबिका कॉफीचं थिओब्रोमा कोकाचं ग्रेप्स वाईन ऍपल पासून सीडर बनतं. फर्मेंटेशन ऑफ ज्यूस सेपरेशन सीड्स. ओके त्यानंतर मायक्रोब्स कोणते कोणते यूज होतात ही नावं तुम्हाला माहित असली पाहिजे खरं तर. ओके ते दोन तर खालची नाही सेमच आहे. सॅक्रोमायसिस सर्व्हिसिया स्पेलिंग बघा या सगळ्या गोष्टींची स्पेलिंग माहित असली पाहिजे. ओके पुढे गेल्यानंतर मायक्रोबियल एन्झाईम्स मध्ये आता काय करायचं या मायक्रोबियल एन्झाईमच्या पॅरेग्राफ मधून
तर मायक्रोबियल म्हणजे मायक्रोब्स आपण एन्झाईम म्हणून वापरू शकतो, म्हणजे केमिकल्स म्हणून वापरू शकतो. ओके, तर त्यावरती काही प्रश्न आला होता. आय थिंक सो इको फ्रेंडली किंवा काहीतरी एक्झाम्पल्स दिलेत आपल्याला इथं. त्याच्यावरती काहीतरी प्रश्न आला होता म्हणून मी हा पॅराग्राफ टाकला होता. ओके, सो थोडासा तो पॅराग्राफ बघून घ्या, एकदा वाचून घ्या. ओके, चला नेक्स्ट. पेज नंबर 82 वरती तुम्हाला अँटीबायोटिक्स करायचे. ओके, सो पेज नंबर 82 वरचा अँटीबायोटिक्स विसरायचं नाहीये. अँटीबायोटिक्स काय असतात, तर नावं पण त्याची दिलेली तुम्हाला इथे बऱ्यापैकी अँटीबायोटिक्सची. ओके, हे तुम्हाला बोलतात ना ऑड मॅन आउट काढायला खूप मदतशीर आहे का. ऑड मॅन आउट काढण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं की खूप महत्वाचा धडा आहे. ऑड मॅन आउट येणार ह्या धड्यातले. सो ऑड मॅन आउट खूप म्हणजे फुल लेसन जो आहे, हा लेसन जो आहे फुल लेसन मधून ऑड मॅन आउट करायचे. ओके, पेज नंबर 84 वरती तुम्हाला काय करायचंय, इथे एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस तुम्हाला दाखवायची होती. बायोरेमिडेशन ही IMP आहे. सो ही बायोरेमिडेशन पेज नंबर 84 वरती. ओके, त्यानंतर खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला बघा काय करायचंय मला. हा, स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल. ओके, हे जे आहे हे गिव्ह रिझन मध्ये होतं. तर गिव्ह रिझन मधली गोष्ट आहे स्प्लिटिंग ऑफ आयन्स. सो गिव्ह रिझन मध्ये ते जावा व्यवस्थित ते बघा. त्यानंतर त्याचे जे बॅक्टेरिया आहे ते बॅक्टेरियांची नावं लक्षात ठेवा जे तेल खातं. ओके, त्याच्यानंतर HCB काय बघा, HCB बॅक्टेरिया काय करतं. खाली गेल्यानंतर प्लास्टिक बॉटलचा प्रश्न आलेला आहे, हे एक IMP हा पॅराग्राफ. ओके, पेट म्हणून पॉलिथिन नावडेज ते काय करतं. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट स्पीशीज लाईक विब्रिओ सेकॅनेसिस कॅन डिकम्पोज. हा, पेट कोण डिकम्पोज करतं, पेटचा फुल फॉर्म काय. सिमिलरली फंगायचे स्पीशीज आहे डिकम्पोज रबर, रबर डिकम्पोज करतं हे माहित पाहिजे. ऍसिडोबॅसिलस, सुडोमोनोस. ओके, ही नावं जी आहे ती व्यवस्थित बघा आणि त्याचे डायग्राम्स बघा. ओके, खूप IMP पॅराग्राफ्स आहे काय दोन्ही पण मी काढून दिलेत. सो जरा थोडस याच्यावरती लक्ष द्या. 85 वरती तुम्हाला काय करायचंय, ते 85 वरती तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिड वरती काम करायचंय. बिल्डिंग्स करोड होतात ना ते, त्याच्याबद्दल आहे. सल्फ्युरिक ऍसिड इज अ सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पीशीज. त्याची नावं तुम्हाला माहित असली पाहिजे. सॉइल पोल्युशन, हा, कंट्रोल द सॉइल पोल्युशन ड्यू टू ऍसिड रेन. ओके, जिओबॅक्टर. फोटो बघा एकदा व्यवस्थित. त्यानंतर ह्याच पेज वरती, कोणत्या पेज वरती, पेज नंबर 85 वरती तुम्हाला बायो इन्सेक्टिसाइड करायचे. ओके, बायो इन्सेक्टिसाइड पेज नंबर 85 वरती करायचे. त्याच 85 वरती तुम्हाला बायोफ्युल, बायोफ्युल प्रोडक्शन आहे, हा जो चार्ट आहे हा माहित असला पाहिजे ना. सगळी नावं याच्यामध्ये, त्याची सगळी नावं तुम्हाला माहित असली पाहिजे. कुठं काय हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, सेल्युलोज, बायोफ्युल काय होतंय नक्की कन्वर्जन. ओके, बायोफ्युल तुम्हाला माहित असलं पाहिजे, रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. आलं लक्षात इथपर्यंत, ती गोष्ट बघा. पेज नंबर 86 मध्ये एक्सरसाइज मधून बघा, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ मिक्सिंग इथेनॉल करायचे. IMP आहे सगळं. क्वेश्चन नीट बघा जरा, कोणते कोणते मी एक्सरसाइज मधले खूप बोलतात ना काढून प्रश्न दिले तुम्हाला. वाय इज इट नेसेसरी टू बॅन द यूज ऑफ प्लास्टिक बॅग्स. हाऊ द ब्रेड अँड द अदर प्रोडक्ट्स प्रोड्यूस युझिंग द बेकर्स ईस्ट आर न्यूट्रिशियस. ओके, सो सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायचे. ओके, त्यानंतर 8 लेसन मध्ये सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय करायचे, प्रश्न हा राहतोच. पेज नंबर 89 वरती तुम्हाला स्टेम सेल प्रिझर्वेशनचे प्रकार आहे, तर स्टेम सेल प्रिझर्वेशन करायचे, हा बॉक्स तुमच्यासाठी IMP. पेज 90 वरती तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की स्टेम सेलचं कॅन रिलेवेट देमसेल्फ कॅन बी ट्रान्सफॉर्म इन टू द अदर टाइप्स ऑफ सेल्स. ओके, म्हणजे ते सगळ्यात महत्वाचं की त्याच्यासारखे आपण म्हणू शकतो सेल्स, पण त्याच्यापासून दुसरे सेल्स पण म्हणू शकतो, त्याला स्टेम सेल थेरपी म्हणतो. याच्या बाजूला पॅराग्राफ आहे. ओके, याच्या बाजूला पॅराग्राफ आहे, तो पॅराग्राफ जरा व्यवस्थित वाचा, कारण याच्यावरती क्वेश्चन जर आले तर येऊ शकतात. ओके, सो क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस भरपूर आहे, म्हणून मी तो डायग्रामच बाजूला काढून घेतला, कारण डायग्राम ओरिएंटेड प्रश्न येणार आहे. सो डायग्राम ओरिएंटेड प्रश्न व्यवस्थित करा. स्टेम सेल्स थेरपीचा फोटो येतो. ओके, त्यानंतर हे सगळे डोनेट करू शकतो आपण ऑर्गन्स, आईज, लंग्स, लिव्हर, बोन, स्किन, किडनी, पॅनक्रियास, हार्ट. सो हे डोनेटेड ऑर्गन्स आहे, इथे खाली ऑर्गन्स दॅट कॅन बी डोनेटेड. ओके, पेज नंबर काय, पेज नंबर 91 वरती हे डायग्राम आहे, IMP डायग्राम आहे. ओके, त्यानंतर पेज नंबर 91 वरती, 91 वरतीच असेल कदाचित, हा 91 वरती बायोटेक्नॉलॉजी खालचं आहे. बायोटेक्नॉलॉजी, आता इथे लक्षात घ्या की बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला सगळ्यात पहिले डेफिनेशन माहित असली पाहिजे. त्याचा आन्सर जे आहे ते नंतरची गोष्ट आहे, पण डेफिनेशन माहित असली पाहिजे. दुसरी गोष्ट, इथे खूप साऱ्या गोष्टींचा उल्लेख झालाय ते बघा. त्यानंतर एरियाज कोणते कोणते, 2-3 एरियाज लक्षात ठेवा, आणि सगळ्यात महत्वाचं की बेनिफिट्स लक्षात ठेवा. हे जे बेनिफिट्स आहे ना, याच्यासाठी मी हे टाकलेत पॅरा. ओके, IMP पॅरा आहे. त्यानंतर पेज नंबर 93 वरती बायो फर्टिलायझर्स खूप इम्पॉर्टंट आहे. वरती मी तुम्हाला सांगितलं होतं ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, नॉस्टॅक, ॲनाबेना. वरती मी सांगितलं होतं बायो इन्सेक्टिसाइड करायचं, आणि इकडे तुम्हाला काय करायचं, इकडे तुम्हाला बायो फर्टिलायझर्स करायचे. ओके, त्यानंतर पेज 93 वरती अॅनिमल हजबंड्रीचे दोन मेथड्स आहे, टू मेन मेथड्स आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आणि एम्ब्रिओ ट्रान्सफर. हे अॅनिमल हजबंड्रीचे बोलतात ना, हे मेथड्स माहित असलं गरजेचं आहे. ओके, पुढे गेल्यानंतर वॅक्सिन्स आणि वॅक्सिनेशन मध्ये वॅक्सिनची डेफिनेशन
वॅक्सिनची डेफिनेशन नक्की कोणत्या आहेत त्या, ओके. आणि हा संपूर्ण पॅराग्राफ, ओके, एकदा वाचून काढायचा आहे. वॅक्सिनची डेफिनेशन करायची. वॅक्सिन्स आणि वॅक्सिनेशनचा टॉपिक हा IMP टॉपिक आहे, ओके. इम्युनिटी हे शब्द ते लक्षात ठेवायचे. पेज 94 IMP पेज आहे. तुम्हाला हा फोटो कुठे ना कुठे तुमच्या शाळेच्या पेपरमध्ये दिसलाच असणार आहे. ॲडिबल वॅक्सिन्स आहे. सो जरा ॲडिबल वॅक्सिन्स बद्दल काय काय ते लक्षात ठेवा. त्याचं काम कुठे कुठे होतंय, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, त्याचा फायदा काय आपल्याला ते. त्यानंतर इंटरफेरॉन तुम्हाला माहित असले पाहिजे. जीन थेरपी तुम्हाला माहित पाहिजे. तिकडे स्टेम सेल्स थेरपी होती, ही जीन थेरपी, ओके. तर जीन थेरपी बद्दल तुम्ही व्यवस्थित हे पीकेटी कोणता आजार आहे ते बघून घ्या, ओके. कोणते ते, ओके. ही डू यू नो मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हॅज डेव्हलप अ ट्रान्सजेनिक व्हेरायटी ऑफ टोबॅको. तर हे सुद्धा तुम्हाला कुठेतरी एक मार्काच्या क्वेश्चन मध्ये विचारणार आहे. सो हे सुद्धा येलो बॉक्स बघायचे, ओके. त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर पुढे गेले तर पेज नंबर 95 वरती तुम्हाला हे जे आहे हे तुम्हाला खूप वेळा येऊन गेलेले, हे खूप IMP आहे. तर हे जरा व्यवस्थित करा. IMP खरंच गोष्ट IMP. सो जरा टेबल आणि हे ज्या गोष्टी मी सांगतोय ना त्या खरंच बघा यार. इन्सुलिन डायबिटीज बरं करतं. सोमॅटोस्टॅटिन, डॉर्फिझम, एरिथ्रोपोइटिन, एनिमिना, फॅक्टर 8 जो आहे हा खूप वेळा येऊन गेला. फॅक्टर 8, हिमोफिलिया, इंटरल्युकिन, कॅन्सर, इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शन, ओके. इंटरफेरॉन व्हायरल इन्फेक्शन साठी कामाला येतं, म्हणजे बरं होतं, ओके. सो सी द प्रोटीन्स प्रोड्यूस बाय टेक्नॉलॉजी. ही प्रोटीनची नाव आहे सगळी. ही सगळी जी या बाजूला नावं तुम्ही बघता ही सगळी प्रोटीनची नाव आहे, ओके. ही सगळी प्रोटीनची नाव आहे जी या आजारांच्या विरुद्ध काम करतात, ओके, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने, ओके. पेज 95 वरती हा बॉक्स झाला सगळ्यांचा बघून. पुढे गेल्यानंतर पेज नंबर 96 वरती डीएनए फिंगरप्रिंटिंग करायचंच आहे डीएनए फिंगरप्रिंटिंग, ओके. आणि हे खाली येलो कलरचा बॉक्स की क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन ओशन. समुद्रामध्ये नाही का मी आधी दिलं होतं, वरती पण तुम्हाला हा पॅरा दिला होता आणि इथे सुद्धा तो दिला आहे. डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती, नाव माहित पाहिजे ही गोष्ट की त्यांनी पहिल्यांदा हे यूज सांगितलं होतं, ओके. खाली गेल्यानंतर तिन्ही रेव्होल्युशन खूप इम्पॉर्टंट स्टेजेस जाऊ द्या. मी ग्रीन रेव्होल्युशन, डॉक्टर स्वामीनाथन, नॉर्मन बॉरलॉग, ओके. इथे गेल्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल भेटेल इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट, न्यू दिल्ली, नॅचरल के. हे जे आहे हे ऑडमॅन आउट साठी कामाला येईल. व्हाईट रेव्होल्युशन करायचंय. त्यानंतर तुम्हाला ब्ल्यू रेव्होल्युशन कम्प्लिटली करायचं, ओके. नील क्रांती हे सगळं बघा तुम्ही. एक्सरसाइज मधून कोणते प्रश्न करायचे या लेसन मधले दादा, तर या लेसन मधले एक्सरसाइज मधले प्रश्न करायचे. विच प्रोडक्ट प्रोड्युसेस थ्रू बायोटेक्नॉलॉजी डू यू यूज इन अ डेली लाईफ. त्यानंतर बघा हा जो आहे हा प्रॉपरली करायचा वरती होतं ना तेच, ओके. सो प्रॉपरली पेज नंबर 100 वरचे हे करायचे, ओके. जे जिथं करायला सांगतोय ते प्रॉपरली करा. आता जाऊया आपल्या चॅप्टर 9 कडे. चॅप्टर 9 कडे जात असताना सगळ्यात महत्वाचं आपण पुन्हा एकदा आपल्या याच्यावर येऊया. आपण एक स्पेशल बॅच स्पोकन इंग्लिशची चालू करतोय. स्क्रीन वरती तुम्हाला दिसत असेल स्पोकन इंग्लिशची बॅच. प्लस आपण त्याच्यामध्ये वैदिक मॅथ्स फ्री देतोय. फ्री तुम्हाला खरं सांगतो, फ्री म्हणजे फ्री. वैदिक मॅथ्स तुम्हाला फ्री भेटते. ट्रिप तुम्हाला फ्री भेटते. सो ट्रिप पण फ्री आहे तुम्हाला. सो सगळी गोष्ट ह्या दोन गोष्टी तुम्हाला स्पोकन इंग्लिशच्या बॅच वरती फ्री आहे. स्पोकन इंग्लिशची फी भरपूर आहे तशी, पण आपण या सगळ्या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि 299 मध्ये आपण या सगळ्या गोष्टी लॉन्च करतोय. वैदिक मॅथची गरज आपल्याला कॅल्क्युलेशन साठी, बोटावरती मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन सगळ्या गोष्टी आहे ना, पॉईंटचं डिव्हिजन, पॉईंटचं मल्टिप्लिकेशन, फॅक्टर्स कसे काढायचे, एलसीएम कसं काढायचं, HCF कसं काढायचं, पोलीस भरती, UPSC, NDA इथे वापरणाऱ्या सगळ्या बेसिक ट्रिक्स सगळ्या आपण व्यवस्थित शिकवणार आहोत. सो सगळ्यात महत्वाचं की स्पोकन इंग्लिशच्या बॅचला सगळ्यांनी जॉईन करायचे आणि फ्री ट्रिपचा आनंद घ्यायचा आहे, ओके. ऑफलाईन बॅच चालू होती आपली. बऱ्यापैकी आपली जी सवलत आहे ती 50% आपण दिलेली आहे, ओके. 9th लेसन कडे आल्यानंतर सगळ्यात पहिला जो आहे फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ, हा सगळ्यात महत्वाचा फ्लो चार्ट आहे. महत्वाचा चार्ट आहे. या डायग्रामला किंवा या चार्टला बघण्याचा बोलतात ना, लक्षात न घेण्याची गोष्ट करू नका. खूप साऱ्या गोष्टी इथं जेवढ्या सोप्या सोप्या त्या पाठ ठेवा, ओके. खाली नंतर पेज नंबर 102 वरती मेंटल स्ट्रेस IMP. मेंटल स्ट्रेस जरा व्यवस्थित बघा. ओनवर्ड्स मध्ये लिहिण्यासारखं आहे पण बघा तुम्ही, ओके. त्यानंतर ऍडिक्शन तुम्हाला बघायचे. ऍडिक्शन मध्ये ऍडोलसंट शब्द खूप महत्वाचा आहे, ओके. खाली गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचं पेज नंबर 105 वरती तुम्हाला सायबर क्राईम्स कसे होतात ते लक्षात घ्यायचे. सायबर क्राईमचे सगळे इमेजेस बाजूला सगळे फोटो बघून जा, ओके. खाली गेल्यानंतर इथे IT ऍक्ट, डू यू नो मध्ये IT ऍक्ट 2000 साली काढलेला काय हा करतो, तर हा हॅज बीन अमेंडेड इन 2008. 2008 मध्ये अमेंड केलाय म्हणजे चेंज केलाय. पर्सन्स कमिटिंग द सायबर क्राइम्स हॅज टू फेस द पनिशमेंट लाईक इम्प्रिझनमेंट फॉर 3 years, फाईन अप टू 5 lakhs. Maharashtra is at forefront in controlling the cyber crimes and it has been proved to be the first state to the start separate cyber unit. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं सेपरेट सायबर युनिट चालू झालं, ओके. डिझास्टर मॅनेजमेंट 10व्या लेसन वरती आलोय आपण. याच्यानंतर आपल्याला डायग्राम्स बघायचे, चार्ट बघायचे, सगळं बघायचे. सो आता येऊ आपल्या आपल्या चॅप्टर 10 डिझास्टर मॅनेजमेंट वरती. पेज नंबर 110 वरचा आपण हा
बोलतात ना, हा जो टाइप्सचा चार्ट आहे हा कधी बघितला नाही, पण आता नक्की बघा. टाइप्स मध्ये जिओ फिजिकल आहे, बायोलॉजिकल आहे, मॅनमेड आहे, त्यानंतर जिओलॉजिकल आहे, ऍटमॉस्फेरिक आहे, प्लांट, एनिमल, अननोन आणि इंटरनॅशनल. आता तुम्हाला स्नोफॉल कशात जातो हे माहित पाहिजे, व्होल्कॅनो कशात जातो हे माहित पाहिजे, अल्कलायझेशन हे सगळे कशात जातात हे माहित पाहिजे. सगळे एक्झाम्पल तुम्हाला बघायचे कशात काय जाते. बॉम्ब ब्लास्ट कशात जाते, ते इंटरनॅशनल मध्ये, मॅनमेड मध्ये जाते ते. सो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. हा जो आहे हा आयएमपी चार्ट आहे. आयएमपी खरंच चार्ट आहे या 10th लेसनचा, याला इग्नोर करू नका. याच्यामध्ये ड्रॉट त्यांनी विचारलं कोणत्या याच्यामध्ये जातं, तुम्हाला माहित पाहिजे ते कोणत्या टाईप मध्ये जातं. रिव्हर्स ऑर्डर करा, रिव्हर्स ऑर्डर पाठ ठेवा, रिव्हर्स ऑर्डर माहित, इकडून इकडे गेले पाहिजे तुम्ही. ओके. सो चार्ट केला 110 वरती. तर खाली गेल्यानंतर 111 वरती तुम्हाला डिझास्टरचे काय दिले, तिथे इम्पॅक्ट दिले. ओके. सो जरा थोडेसे डिझास्टर झाल्यानंतरच्या गोष्टी या दिल्या, या एकदा बघा. पेज नंबर 111 वरचा चार्ट व्यवस्थित करून जा. पेज नंबर 113 वरती ऑब्जेक्टिव्ह ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट दिलेत. ऑब्जेक्टिव्ह तर जरा थोडंसं ऑब्जेक्टिव्ह कडे लक्ष द्या. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वैशिष्ट्य डिझास्टरचं. ओके. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतर किती ऑब्जेक्टिव्ह कोणत्या पानावरती, 113 वरती भेटणार नाही तुम्हाला, पण मी ते सांगितले तुम्हाला. पेज नंबर सुद्धा बाजूला टाकलेले, जेणेकरून तुम्हाला काही डाऊट नाही राहायला पाहिजे. ओके. खूप कष्ट झाले ते पीडीएफ बनवायला, पण प्रॉब्लेम आहे की तुम्ही त्याचा उपयोग पुरेपूर करा आणि मार्क्स चांगले स्कोर करा. ओके. 114 वरती पोस्ट डिझास्टर मॅनेजमेंट आणि प्री मधला डिफरन्स करायचा आहे. कधी नुसतं हेच विचारलं जाईल, कधी नुसतं हे विचारलं जाईल, पण मी दोन्ही करायला सांगतोय. ओके. सोप्यात सोपं करा, असं डिक्टो पाठ करण्याची आवश्यकता नाहीये. पेज नंबर 115 वरती स्ट्रक्चर ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ऑफ ऑथॉरिटी. हा जो आहे हा पूर्ण चार्ट जो आहे प्रॉपरली बघा, कुठे काय काय. ओके. कोण कोणाच्या वरती आहे, कोण कोणाचा बॉस आहे, माहित असलं पाहिजे. ओके. इथे खाली गेल्यानंतर बघा, हा हे डिस्ट्रिक्ट वाईज डिझास्टर कंट्रोल जे आहे ते आयएमपी आहे. ही कशावर, याच्यावरती तुम्हाला आन्सर डायरेक्टली येऊ शकतं क्वेश्चन लिहायला. येलो कलरचा बॉक्स खूप महत्वाचा आहे. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 चा, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. ओके. वर्किंग आर्मी. ओके. इन महाराष्ट्र काय ते. ओके. सिम्बॉल व्यवस्थित बघा. आयएमपी आहे हे सुद्धा. आयएमपी आहे सगळं, आयएमपी म्हणजे बी देतोय ते सगळं आयएमपीच आहे. 117 वरती एमर्जन्सी कंडिशन्स मध्ये फर्स्ट एडचं काहीतरी मी सांगणार इथं, की एमर्जन्सी कंडिशन मध्ये फर्स्ट एड येतं. ओके. सो हे फर्स्ट एड रिगार्डिंग आहे, हे व्यवस्थित बघा. पेज नंबर 117 वरती हा पॅराग्राफ आहे. पेज नंबर 118 वरती ऑब्जेक्टिव्ह करायचे सगळे प्रॉपरली करा. हे ऑब्जेक्टिव्ह की कुठं काय काय दिसते ते व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर फर्स्ट एड किट मध्ये काय काय असतं हे माहित असलं पाहिजे. ओके. ते करायचे. मॉक ड्रिल करायचे, मॉक ड्रिलचे ऑब्जेक्टिव्ह करायचे. खरं तर आयएमपी आहे मॉक ड्रिलचे ऑब्जेक्टिव्ह. मॉक ड्रिलचे गिव्ह रिझन सुद्धा एक आहे की जे येतं आणि जे येऊ शकतं. सो मॉक ड्रिलचं गिव्ह रिझन पण एकदा बघून घ्या. ओके. पुढे गेल्यानंतर खाली गेल्यानंतर आता आपले सगळे आयएमपी पेजेस इथे संपलेले आहे. सो टोटल सगळे आयएमपी पेजेस मी सांगितले. ओके. सगळे आयएमपी पेजेस मी इथं कव्हर केलेले आहे. जेवढ्या पण गोष्टी मी सर्कल करतो, मी अशीच पीडीएफ ठेवणार आहे. पेपर आल्यानंतर मी तुम्हाला सांगेल की नक्की किती क्वेश्चन्स मी दिलेल्या कंटेंट मधून आलेले आहेत. ओके. सो आता आपण जाऊया आपल्या डायग्राम्स कडे. ओके. सो एक मिनिट. सो सगळ्यात महत्वाचं आपण जाऊया डायग्राम्स कडे. एकदा पुन्हा एकदा बघून घ्या. स्पीड मध्ये व्हिडिओ पाहिला तरी चालेल, स्किप करू नका. फक्त खूप काही गोष्टी जरा थोड्याशा लक्षात ठेवा. ओके. पुढे गेल्यानंतर आता जाऊया आपण आपल्या डायग्राम्स कडे. ओके. सो डायग्राम्स कोणते कोणते करायचे ते बघू आता. आता सगळ्यात पहिलं बघा, तुम्हाला फायलम प्लॅटीहेल्मिंथस, फ्लॅटवर्म्स आणि राऊंडवर्म्स मध्ये तुम्हाला डिफरन्स सांगता आला पाहिजे, कारण मी याच्यामध्ये डिफरन्स पण कव्हर करतोय. सो तुम्ही जरा डिफरन्स करण्याचा प्रयत्न करा. स्क्रीनशॉट काढले तरी चालतील, थोडेसे छोटे पॉईंट्स केले तरी, शॉर्ट पॉईंट्स मध्ये लिहिलं तरी चालेल, पण ते कम्प्लीट करा. ओके. शॉर्ट पॉईंट्स मध्ये लिहिलं तरी चालेल. ओके. इट्स ओके, पण ते कम्प्लीट असले पाहिजे. ते काय असले पाहिजे, कम्प्लीट. इट्स ओके. ओके. सो एक्झाम्पल्स आणि हे या गोष्टींवर थोडंसं फोकस असलं पाहिजे. ओके. सो सगळ्यात महत्वाचं फायलम प्लॅटीहेल्मिंथस, फायलम एस्केलेल्मिंथस प्रॉपरली करा, जेणेकरून जास्त डाऊट होणार, म्हणजे डाऊट येणार नाही. ओके. खाली गेल्यानंतर डायग्राम्स, हे जे आहे डायग्राम्स कडे लक्ष द्या. मी सगळे आन्सर दिले. नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन पूर्ण डायग्राम फिल करून दिलाय, उत्तर दिलेलं आहे. तर थोडंसं त्याच्याकडे बघा. ओके. ते कसं आहे, हे सगळे आयएमपी सगळ्या का मी लिहिणार नाही आयएमपी, पण चार्ट सांगतो तुम्हाला. ओके. तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्याच्यावर काम करू शकता. ओके. तर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन का करतो आपण, तर नॅचरल रिसोर्स कन्झर्व करण्यासाठी, टू सॉल्व्ह द आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स, टू गिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ, टू प्रोटेक्ट, टू मेंटेन बघा, हे असे काय कीवर्ड्स आहे ते लक्षात ठेवायचे. ओके. खाली गेल्यानंतर बघा हा फोटो येईल. हा फोटो जो आहे तो माहित पाहिजे तुम्हाला. हा फोटो आहे नॅचरल गॅस प्लांटचा. नॅचरल गॅस प्लांटचा फोटो आहे. तर सोर्स, नक्की सोर्स काय, हा डायग्राम देणार ते विचारणार सोर्स काय, तर सोर्स नॅचरल गॅस यायचा. एनर्जी जनरेटेड कोणती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एनर्जी जनरेटेड प्रत्येक फ्लॉवर प्लांट मध्ये काय, इलेक्ट्रिसिटी. ओके. सो हे जे प्रश्न आहे असे येणार. इको फ्रेंडली दॅन कोल वाय,
तो इको फ्रेंडली आहे का, इको फ्रेंडली म्हणजे निसर्गाला हानिकारक तर नाहीये. तर सगळ्यात महत्वाचं की ते तुम्हाला सांगायचंय की तो कोल म्हणजे थर्मल पॉवर प्लांट पेक्षा तो हानिकारक तर नाहीये. तर हे काय होतं, आता जर मी तुम्हाला हे सांगितलं तर तुम्ही बऱ्यापैकी त्या गोष्टी घरी जाऊन करता, म्हणजे बघणार तुम्ही की बाबा हा हे असं असं होतं. सो कोल जे आहे ते थर्मल पॉवर प्लांट आहे, थर्मल पॉवर प्लांट. ओके, सो ही गोष्ट तुम्हाला माहित असली पाहिजे की तो थर्मल पॉवर प्लांट पेक्षा चांगला आहे की नाही. ओके, पुढे गेल्यानंतर एक्सप्लेन सगळे सिम्बॉल्स. हे बघा मी सगळे सिम्बॉल सांगतोय का, काहीच बोलतात हे बघा एक पण सिम्बॉल सोडू नका, पहिलं सांगतो मी. आणि कन्फ्युज होऊ नका, सिम्बॉल्स मध्ये कन्फ्युज होऊ नका. आता बघा हा जो सिम्बॉल आहे, हा हा आणि हा सिम्बॉल जो आहे तो कन्फ्युज होण्यासारखा आहे. पहिलाच मी सांगतोय की तो कन्फ्युजन दूर करा. सगळे जेवढे पण सिम्बॉल्स आहेत ते सगळे एक्सप्लेन करता आले पाहिजे. एक मार्काला तुम्हाला सांगता पाहिजे तो सिम्बॉल कशाचा आहे, त्याचं काय काय नक्की डिस्क्रिप्शन काय ह्या सिम्बॉलचं डिस्क्रिप्शन काय. ओके, हे लक्षात घ्या, डिस्क्रिप्शन माहित असणं लय गरजेचं आहे सगळ्या सिम्बॉलचं. सो सगळ्या सिम्बॉल्सवर थोडंसं वर्क करा. डेफिनेटली तुम्ही तुमच्या बोलतात ना राईट पॉईंट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी करशाल. पण मी हे का सांगेल की बऱ्यापैकी ती गोष्ट पहिली करा. ओके, समजलं. परत तुम्ही बोलशाल की नाही सांगितलं. ओके, सो सगळे सिम्बॉल्स वर काम करा. ओके, त्यानंतर याचं मिनिंग, याच्या सोबत सिम्बॉल्स आहे भरपूर. ओके, सो याचं मिनिंग माहित असलं पाहिजे की नक्की रिसायकल याचं. ओके, त्याच्यानंतर हा फोटो देणार आणि ते विचारणार हे राईट और रॉंग आहे, हे चुकीचं आहे किंवा बरोबर आहे, जस्टिफाय करा हे ओन वर्ड्स मध्ये. पण आताच सांगेल की मी आता ते बघून जा आन्सर. अरे दादा मी लिहू शकते, मी राईट करू शकते, मला येते. सो हे मला शंका ठेवू नका, आधी पहिलं ते आन्सर बघा जाऊन. का तुम्हाला हे देतोय मी आधी, कारण तुम्ही ते बघितलं पाहिजे, जेणेकरून तुमची वोकॅबलरी आणि लिहिण्याची पद्धत तुम्हाला समजेल की नक्की आन्सर्स कसं फ्रेम करायचे. फ्रेमिंग ऑफ आन्सर खूप महत्वाचे. फ्रेमिंग ऑफ आन्सर, फ्रेमिंग ऑफ आन्सर, फ्रेमिंग ऑफ आन्सर फार महत्वाचं आहे. मी पहिलं सांगतोय फ्रेमिंग ऑफ आन्सर. सो फ्रेमिंग ऑफ आन्सर फार महत्वाचं आहे आणि ते मी सांगेल की प्रॉपरली करा, नाहीतर मग प्रॉब्लेम हा होणार की मग ते जरा थोडस चुकीचं जास्त पुढं मागं होईल. ओके, सो फ्रेमिंग ऑफ आन्सर फार गरजेचं आहे. खाली गेल्यानंतर हे मेंटल स्ट्रेस, ते बोलतात हे काय, ते विचारणार, फोटो देणार, विचारणार, इंडिकेट करा. इंडिकेट म्हणजे सांगा काय ते मेंटल स्ट्रेस आहे. टू हुम टेकन म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मेंटल स्ट्रेस झाल्यानंतर त्यांना कोणाकडे घेऊन गेलं पाहिजे, कोणाकडे घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्यांचा ताण कमी होईल. घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून काय होईल पाहिजे, जेणेकरून त्यांचा ताण कमी होईल. त्यांचा ताण म्हणजे काय होईल, मेंटल स्ट्रेस कमी होईल, मेंटल स्ट्रेस कमी होईल. ओके, सो हे पॅराग्राफ मध्ये तुम्हाला भेटेल. मी आता इथं मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलंय जेणेकरून प्रॉब्लेम नको तुम्हाला. ओके, पुढे जर आपण सेल्फी अशी काढल्या, इफ वी बिहेव, जर आपण असं वागलं तर याचा दृष्टिकोन काय होणार आहे, याचा म्हणजे बोलतात वाईट, बोलतात ना वाईट प्रभाव काय पडणार आहे. सो ते तुम्हाला सांगायचं की वाईट प्रभाव काय पडणार आहे. त्यानंतर लाफ्टर क्लब. ओके, माहित पाहिजे, फोटोवरून लक्षात ठेवा. ओके, लाफ्टर क्लबचे ऍडव्हान्टेजेस, फायदे काय काय, आता ते सगळे तुम्हाला भेटतील त्या पेजवरती. ओके, स्टीम टर्बाईन मगाशी सांगितलं होतं, त्याचं नेम विचारतात ते, याचे नेमिंग विचारतात ते, हे मगाशी सुद्धा फोटो आलेला आहे. त्यानंतर ही ही जी प्रोसेस आहे बघा, सिंपल बायनरी फिजन, असा फोटो येणार ते पुन्हा एक्सप्लेन प्रोसेस. फोटो बघूनच तुम्हाला कळत नसेल ती कोणती बायनरी फिजन आहे, कारण खाली लॉन्जिट्युडनल पण आहे आणि ट्रान्सफर्स पण आहे. कारण एक्सप्लेन प्रोसेस मध्ये बघा सिंपल बायनरी फिजन आहेच आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो लॉन्जिट्युडनलचा पण फोटो ते टाकू शकतात. ओके, युग्लिनाचा लॉन्जिट्युडिनल, आणि पॅरामोशियमचा जो आहे युग्लिना. त्याच्यानंतर बोलतात ना लॉन्ज ट्रान्सफर्स आहे. ट्रान्सफर्स मध्ये तुम्हाला माहित पाहिजे, ट्रान्सफर्स मध्ये माहित पाहिजे की बाबा त्याच्यामध्ये पॅरामोशियम पण आहे. हे सगळ्यात महत्वाचं काय की तुम्ही हे फोटो बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ती प्रोसेस काय. त्यांनी नाही सांगितलं सिंपल बायनरी फिजन एक्सप्लेन करा, त्यांनी फक्त सांगितलं एक फोटो दिला आणि बोलतोय एक्सप्लेन द प्रोसेस. मग तुम्हाला माहित पाहिजे. तसं मल्टिपल फिजनचं आहे. आता इथे बघा हा फोटो दिला, त्यांनी काय काय विचारलं, नेमिंग, सगळ्यात महत्वाचं हे नेमिंग तुम्हाला मगाशी पण सांगितलं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं एनर्जी प्रोड्यूस कोणती आहे, तर याच्यामधून एनर्जी कोणती प्रोड्यूस होते, इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एनर्जी सोर्स काय आला, एनर्जी सोर्स याचं विंड आहे. आणि इको फ्रेंडली आहे की नाही, हो आहे, येस इको फ्रेंडली आहे, तो हाऊ ते तुम्ही तुमचं लिहायचं. ग्रेट, समजलं काय, हे असे प्रश्न येणार आहे. सो हे प्रश्न मी सगळे आता इथं फ्रेम करून ठेवलेले आहेत. त्यानंतर हा फोटो येणार, हा फोटो किंवा याच्या सोबतचे खूप सारे फोटो, अदर फोटोज ऑल्सो इथं आहेत. याच्यासोबत अदर फोटोज पण आहेत. सो जे अदर फोटोज आहेत त्याच्याकडे पण एकदा लक्ष द्या. इफेक्ट्स विचारणार, याचे इफेक्ट्स, याचं नक्की काय दृष्टिकोन होतो. तर तुम्हाला एक माहित पाहिजे की डिझास्टरचे इफेक्ट सांगता आले पाहिजे. सो डिझास्टरचे जे इफेक्ट्स आहेत त्याचा चार्ट होता, चार्ट मी तो चार्ट सांगितला ना तुम्हाला, चार्ट होता बघा, चार्ट, तो चार्ट करायचा आहे. असं मध्ये डिझास्टर लिहिलं होतं आणि असा चार्ट होता, मी असं असं पण सांगितलं होतं. ओके, सो हा चार्ट व्यवस्थित करता आला पाहिजे. ओके, त्यानंतर हा बघा, आता ही प्रोसेस मी सांगितलं होतं ना, ट्रान्सजेनिक पोटॅटोजवर हा फोटो दिलाय आणि आयडेंटिफाय द प्रोसेस. ट्रान्सजेनिक पोटॅटोज, एडिबल वॅक्सिन्स, इम्पॉर्टन्स, याचा काय इम्पॉर्टन्स आहे तो पॅराग्राफ मध्ये. बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला सांगितलं ना, बेनिफिट्स आयएमपी आहे, तर बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी ते मी एका पॅराग्राफ मध्ये टाकलेलं आहे. ग्रेट.
पुढे गेल्यानंतर इथे बघा याच्यामध्ये काय काय करायचं, नेमिंग पार्ट सगळे तुम्हाला नेमिंग पार्ट्स माहित पाहिजे, फंक्शन्स माहित पाहिजे, सिमेन फॉर्म फंक्शन ऑफ स्क्रोटम, स्क्रोटमचं तुम्हाला फंक्शन माहित पाहिजे. सो स्क्रोटमचं फंक्शन बघा, त्यानंतर सिमेन कसं फॉर्म होतं ते बघा, नेमिंग वर स्पेलिंग्स वर जरा भर द्या, कारण स्पेलिंग वर भर नाही दिली तर प्रॉब्लेम होणार आहे. ओके, नेक्स्ट नेक्स्ट गेल्यानंतर हे बघा इथे ट्रॉपिक लेवल, ह्याच्या खूप ट्रॉपिक लेवल्स असतात, प्रायमरी सेकंडरी टर्शरी असे भरपूर ट्रॉपिक लेवल्स आहे. तर तुम्हाला माहित पाहिजे की हे प्रोड्युसर्स आहे, प्रोड्युसर्स पासून इथपर्यंत कोणते कोणते वेगळे ट्रॉपिक लेवल्स आहे ते माहित असलं पाहिजे. त्याचा आन्सर मी खाली लगेच टाकले, प्रोड्युसर्स, प्रायमरी कंझ्युमर्स, सेकंडरी कंझ्युमर्स, टर्शरी कंझ्युमर्स आणि शेवटचे अपेक्स कंझ्युमर्स. ओके, त्याला टॉप कंझ्युमर्स पण म्हणतात. याचा आन्सर आहे, हे बोलतात ना ट्रॉपिक लेवलचं, हे आन्सर आहे. कारण मी तुम्हाला, मला माहित होतं ते भेटणार नाही, पण मी तुम्हाला इथे दिलेले नेम तर माहिती आहे तुम्हाला फूड चेन आहे. सो हे जरा जे आहे ते प्रॉपरली बघा का IMP परत बोलू नका, सांगितलेलं नाहीये गोष्टी, दिले इथं आन्सरच दिले मी डायरेक्ट. सो एकदा बघून जा, मी आताच सांगितलंय आणि एक्झाम्पल सकट करा. ओके, कारण प्रॉब्लेम करता की एक्झाम्पल्स करत नाही तुम्ही. ओके, आणि मग तो प्रॉब्लेम होतो. ओके, त्यानंतर हे बघा असे तुम्हाला फोटो येणार आणि टाईप ऑफ रिप्रोडक्शन विचारणार. हे असं नाही, हे अदर फोटो साठी पण होऊ शकतं, अदर ऑर्गॅनिझम साठी सुद्धा होऊ शकतं. अदर ऑर्गॅनिझमचा पण असा प्रश्न तुम्हाला टाईप ऑफ रिप्रोडक्शन येऊ शकतो. ओके, खाली गेल्यानंतर ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन मधलं तुम्हाला काय करायचं आहे, डिफरन्स करायचं आहे. ओके, डिफरन्स दोन दिलेत मी, वरती एक आणि खाली एक. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी बघा, बॉडी कॅव्हिटी, जर्म लेअर, फायलम, हे असे तुम्हाला आकृत्या येतील फिल करायला. तर त्या आकृत्या कशा फिल करायच्या ह्या जरा लक्षात बघ, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर हे चार्ट झाल्यानंतर खाली गेल्यानंतर परत इकोसिस्टमचा बायोटिक कंपोनेंटचा एक चार्ट आहे. ओके, ऑटोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक, हेटरोट्रॉपिक मध्ये असे तुम्हाला हे देतील. सो ह्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा व्यवस्थित बघा, कळलं. खाली गेल्यानंतर पुन्हा प्लांट मायक्रोब्स आणि फंक्शन्स. ओके, सो पिट्रस त्याचं एक फंक्शन काय, सुडोमोनास, सनफ्लावर, ओके, डिओमोनोसिडे, हे आता बघितलंच नव्हतं मायक्रो ऑर्गॅनिझम त्याचं. तर हे जो आहे तो IMP चार्ट आहे, एकदा बघून जा की नक्की त्यांचं काम काय. त्यानंतर झॅन्थम गम, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, झॅन्थम गम, झॅन्थम गम IMP आहे, चुकून न बघण्याची गोष्ट करू नका. मी पहिलं सांगेल IMP आहे झॅन्थम गम, पहिलं सांगतोय की ते करूनच जा, काही करून ते करून जा. नाही तर प्रॉब्लेम हा होतो की खूप मोठी गोष्ट तुम्ही बोलतात ना, लॉस होतो तुम्हाला, आणि ती लॉस नाही झाली पाहिजे त्या गोष्टींची. ओके, सो प्रॉपरली ते बघा झॅन्थम गम. ओके, पुढे गेल्यानंतर हे कॅल्क्युलेशन आहे, ATPचं कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन बघायचंय. किती ATP येतात ते तुम्हाला प्रश्न येणार की किती ATP येतात ते बघा. थोडासा डिफिकल्ट आणि ट्रिकी पेपर काढायचं नाही, हे टाकायला त्यांना की काही वेळ लागत नाही. सायन्स वनचा पेपर सोपा येईल या भावनेत सायन्सचा पण सोपा येईल, या भ्रमात राहू नका, पहिली गोष्ट म्हणजे. ओके, सो बऱ्यापैकी ती गोष्ट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित करा. ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर ओके, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा डिफरन्स. ओके ओके, सगळं व्यवस्थित दिलेले, तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता. स्टेजेस इन द इलेक्ट्रिसिटी जनरेशन नॅचरल गॅस. ओके, हे वेगळे स्टेज, फ्लो चार्ट आहे, काय नाहीये, हा फ्लो चार्ट आहे, पण हा फ्लो चार्ट कोणाचा आहे, हा फ्लो चार्ट नॅचरल गॅस आहे, म्हणून नॅचरल गॅसचा फ्लो चार्ट इम्पॉर्टंट आहे. बाकीचे करायचे आहेत, पण हा IMP हा शेवटच्या पॉईंटला बघूनच जायचा आहे. ओके, त्यानंतर बायनरी फिजन आणि मल्टिपल फिजनचा डिफरन्स. ओके, बायनरी फिजन तीन प्रकारचे ते झाले ना आपलं मगाशीच, फोटो पण बघितले आपण. सो ते ती गोष्ट एक आहे, बायनरी फिजन, मल्टिपल फिजनचं काय करायचं तुम्हाला, डिफरन्स व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर मायक्रोब्स, ऑइल स्पिल्स, बायोफ्युल्स कुठे कुठे आपण यूज करतो, आपण मायक्रोब्स हे आपल्याला माहित पाहिजे. ओके, सो हा यूज रिलेटेड आहे की यूज कुठे नक्की होतात, मायक्रोब्सचे युजेस कुठे होतात. खाली गेल्यानंतर बऱ्यापैकी हे तुम्हाला इथे व्यवस्थित कशाचे, हे हा फ्लोचार्ट जो आहे तो विंड एनर्जीचा आहे. सो याला विंड एनर्जी पण IMP आहे, आणि वरती आपण केलेली जी होती ती आता कोणता फ्लोचार्ट केला होता, नॅचरल गॅसचा, बरोबर, परफेक्ट, लक्षात येते. ठीक आहे, त्यानंतर फॅक्टर्स हार्मफुल टू द सोशल हेल्थ, याचे फोटो आहे सगळे, ऍडिक्शनचा फोटो आहे, मेंटल स्ट्रेसचे माहिती आहे ना तुम्हाला, सगळे फोटो आहे. इनक्युरेबल डिझीज, इनक्युरेबल डिझीज पण आहे, इनक्युरेबल डिझीजचा पॅराग्राफ आहे, फोटो पण आहे, काय त्याचा फोटो पण आहे एक. ओके, आणि त्याचा एक पॅराग्राफ पण आहे. ओके, हे जे पॅराग्राफ आहे टेक्स्टबुक मध्ये बघा तुम्ही, राईट साईडला भेटेल, मेंटल स्ट्रेसच्या राईट साईडच्या पेजवर आहे, राईट साईडच्या पेजवरती. ओके, आता बघा मी सांगितलं हे बघा, स्टेम सेल थेरपी आले, त्यांनी प्रोसेस विचारली, स्टेम सेल थेरपी इम्पॉर्टन्स, याचा काय फायदा आहे, याचा काय काय उपयोग आहे, याच्या साईडच्या पॅराग्राफ मध्ये, ऑर्गन्स ट्रान्सप्लांटेड बाय दिस प्रोसेस. ओके, तर ह्या प्रोसेसने, स्टेम सेल थेरपीने आपण कोणते कोणते ऑर्गन्स ट्रान्सप्लांट करू शकतो. ओके, बघा हे असे प्रश्न. त्यानंतर बघा इथे ह्या आलाय स्पोरेंजियमचा, स्पोरेंजियमचा आलाय, त्यांनी विचारले मोड ऑफ रिप्रोडक्शन काय, एक्सप्लेन करायला सांगितले. ओके, आणि त्यानंतर हे आहे फ्रेगमेंटेशन, याच्यामध्ये त्यांनी विचारले की कॉमन काय, म्हणजे तुमच्या ह्या स्पोर फॉर्मेशन मध्ये आणि फ्रेगमेंटेशन मध्ये कॉमन काय विचारले, बिटवीन टू. ओके, सो ही गोष्ट तुम्ही करायला विसरायची नाही. ओके, बॅटरी लो झालेली आहे, सो एकच मिनिट.
येस, ओके. सो जाऊया आपण आता आपल्या नेक्स्ट म्हणजे हे मोड ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजे तुम्हाला फोटो येऊन तुम्ही ते विचारणार मोड ऑफ रिप्रोडक्शन काय. ओके, सो मोड ऑफ रिप्रोडक्शन तुम्हाला माहित असलं पाहिजे, पहिलेच मी सांगतो हा का प्रत्येकाचं. पुढे गेल्यानंतर आता खाली गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्व बघा, लोकोमोटरी ऑर्गन स्टारफिश मधलं, ओके, आणि कॉकरोच मधलं लोकोमोटरी ऑर्गन. लोकोमोटरी ऑर्गन हे करायचे, शोधा हे, याचा आन्सर शोधा. लोकोमोटरी ऑर्गन म्हणजे काय दादा? लोकोमोटरी ऑर्गन म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर लागणारा जो ऑर्गन आहे तो कोणता आहे. ओके, फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी म्हणजे जो शरीराचा भाग वापरला जातो, म्हणजे शरीराचा अवयव वापरला जातो तो कोणता. सो ह्यावर लक्ष द्यायचं. ओके, त्यानंतर हे बघा एक्सप्लेन मिनिंग, इथं जे आहे ते सगळे सिम्पल्स आहे, याचे मिनिंग तुम्हाला माहित असले पाहिजे. ओके, तर इथं त्याचा आन्सर सुद्धा दिलेले नाही, तर परत बोलशाल आन्सर नाहीये, त्याचा आन्सर सुद्धा मी दिलेला आहे इथं. आलं लक्षात? तर हे रेड्यूस, रियूज, रिसायकलचे, सेव्ह वॉटरचे, आणि हे तिसरं जे आहे ते रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जीचे, त्याचे रोल्स जे आहेत तुम्हाला मिनिंग आणि रोल दोन्ही विचारले जातात. ओके, एकदा बघून घ्या, स्क्रीनशॉट काढायचे, काढून घ्या. ओके, पुढे गेल्यानंतर एरोबिक रेस्पिरेशन, अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, डिफरन्स, प्रॉपरली डिफरन्स करा, प्रॉपरली का परत मी सांगतोय, प्रॉपरली करा. आणि याच्यावरून मी तुम्हाला पुन्हा एकदा वरती घेऊन जातो ते कॅल्क्युलेशन्स वर. ते कॅल्क्युलेशन जे आहेत ना एटीपीचे, त्याच्यावर घेऊन जायचे मला, की ग्लायकोलायसिस मध्ये किती बनतात ते माहित पाहिजे, क्रेब सायकल मध्ये किती बनतात ते माहित पाहिजे, म्हणजे माहित बनतात किती बघा, फॉर्म्ड पण आहे आणि यूज पण आहे का, इथं फॉर्म्ड आहे. ईटीसी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये बनतात किती ते माहित पाहिजे. टोटल एटीपी किती होतात ते 40 होतात, ते वापरले किती होतात 2 आहे, आणि देअरफॉर किती आपल्याला भेटतात ते 38, कारण 40 मधून 2 गेले तर. हे जे आहे बाळांनो, हे सगळं संपूर्ण कम्प्लीट जे कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे ते केलेलं आहे एरोबिक रेस्पिरेशनचं, एरोबिक रेस्पिरेशनचं. ओके, हे एक लक्षात घ्या, हे शेवटचं जेवढे जेवढे कॅल्क्युलेशन आपण केले ते आहेत एरोबिक रेस्पिरेशनचे. ओके, काय देऊन फायदा नाही ना, कारण काय तुम्हाला जे करायचं तुम्ही करता. हा, ओके, हा चार्ट मी आधीच दिलेला आहे. ओके, तर चार्ट बघून घ्या, चार्ट प्रॉपर आहे, पीडीएफ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. चार्ट एकदा व्यवस्थित बघून घ्या, हा चार्ट बघून घ्या फ्लो चार्टचा. फ्लो चार्ट जो आहे तो प्रॉपरली बघून घ्या. हे बघा इथे पण एक चार्ट आहे, हे प्रॉपर चार्ट बघून घ्या की प्लांट मायक्रोस फंक्शन. स्मार्ट टिप त्यांनी इथे दिलेली आहे, ती स्मार्ट टिप एकदा लक्षात ठेवा. बॉडी कॅव्हिटी तो चार्ट वरचा फोटो आहे का, आपण चार्ट केला होता ना तो रिव्हर्स ऑर्डरचा, रिव्हर्स ऑर्डर चार्ट केला होता, तिथला सगळ्यात महत्वाचा हा टेबल आलेला आहे. ओके, खाली गेल्यानंतर सोलार एनर्जीचा फ्लो चार्ट आहे हा. ओके, सोलार एनर्जी, सोलार पॉवर प्लांट किंवा सोलार एनर्जी ते पण लिहितो, सोलार एनर्जी. त्यानंतर बटरफ्लाय अँड बॅट, मी सांगितलं ना डिफरन्स करा, त्या बटरफ्लाय अँड बॅटचा डिफरन्स. मेन्स्ट्रुअल सायकल, कॉन्सेप्ट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, हे बघा हे एकदम मस्त ट्रिक आहे, ट्रिक 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 लक्षात ठेवा. मेन्स्ट्रुअल सायकलची ट्रिक एकदम सोपी गोष्ट सांगितलेली आहे. सो सोपी गोष्ट, फर्स्ट टू फिफ्थ डे कोणते पिरियड असतं, 6 to 13 डे कोणता पिरियड असतो, 14 डे ला काय होतं, 15 to 28 डे काय असतं. सो हे लक्षात ठेवा, हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर हे बघा इथे चार्ट आहे बायोटिक कंपोनेंटचा, तो चार्ट व्यवस्थित करायचा. हा चार्ट वरती सुद्धा टाकलाय, परत एकदा टाकलेला आहे. बोलतो ना, दोन दोन वेळा मी ते चार्ट टाकतोय, त्याचे चार्ट जरा प्रॉपरली बघा की नक्की काय येणार आहे त्याच्यावरून. ओके, आता इथे बघा, इथे काय, हा त्याचे फंक्शन बघा, टेस्टिस, जर्मन, जर्म सेल्स, स्पर्म्स, दिस स्पर्म्स. ओके, इथं हे प्रॉपर मी सांगितलेलं, इथे सगळे फंक्शन्स तुमचे कव्हर केलेत. ओके, आणि दुसरी गोष्ट हे का टाकले मी, तर इथे तुम्हाला कळलं असेल, रीटा अँड वसंती एन्जॉयड देअर वेकेशन टू युरोप. त्याच्यामध्ये त्यांनी काय केले बघा, आर फॉर रेटी टेस्टिस, व्ही फॉर वासा इफ्रेन्शिया, ई फॉर एपिडायमिस, व्ही फॉर वासा डिफरेन्स, ई फॉर इजॅक्युलेटरी डक्ट, यू फॉर युरायनल डक्ट. ओके, बघा प्रॉपर बघा, प्रॉपर बघा ही गोष्ट. रीता अँड वसंती एन्जॉयड देअर युरोप, हे जे आहे हे टिप आहे, टिप ट्रिक आहे, ही ट्रिक ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी. जेवढे पण ऑर्गन्स आहे म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये जेवढे पण ऑर्गन्स आहे ते लक्षात ठेवण्यासाठी मी दिलेला तो बॉक्स आहे ग्रे कलरचा, लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर हे कशासाठी दिलेलं तुम्हाला, वॉटर रिझर्व्हर, हे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट आहे, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट. हे आहे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, एकदा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. खाली गेल्यानंतर तुम्हाला हा चार्ट करायचा आहे. ओके, हा माहिती आहे आता, पेपरला भरपूर वेळा येऊन गेलाय, तो करायचा आहे. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट. ओके, न्यूक्लिअर पॉवर प्लांट करायचा आहे. हा हे बघा इथे हे टाकलंय, ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन मध्ये अँटीकोडॉन, GAU चा काय असणार आहे. तर तुम्हाला एक हे माहित पाहिजे की ATGC. सो आता थायमिन तर नसतं, सो ए सोबत कोण जातं, यू जातं, ए सोबत यू जातं, यू सोबत ए जातं, जी सोबत सी जातं, आणि सी सोबत जी जात,
सी सोबत जी जातं म्हणजे गुआनाईन सोबत सायटोसिन. आता जीचं काय होणार आहे? जीचं होणार सी, एचं काय होणार आहे? यू आणि यूचं काय होणार आहे? ए. म्हणजे हे त्याचा आन्सर आहे. ओके, पेपरला येणार का अँटीकोडॉन लिहायला. एच्या ऐवजी यू लिहायचा, यूच्या ऐवजी ए लिहायचा, जीच्या ऐवजी सी लिहायचा, सीच्या ऐवजी जी लिहायचा. लक्षात ठेवा, टी नसतं. आरएनए मध्ये टी नसतो. ड्युरिंग ट्रान्सलेशन बॉन्ड बिटवीन अमायनो ऍसिड्स. तर हे जे बॉन्ड कोणते त्याच्यामध्ये ते पॅराग्राफ मध्ये आन्सर आहे. ओके, सो लक्षात घ्या अमायनो ऍसिड्स मधले बॉन्ड कोणते आहेत, तर तो बॉन्ड माहित असला पाहिजे. हा पॅराग्राफ मध्ये आन्सर आहे याचं. ओके, सो पॅराग्राफ मध्ये त्याचा आन्सर करायचं. मी पहिलाच एक सांगतोय की प्रॉब्लेम क्रिएट स्वतः करू नका. पॅराग्राफ मध्ये आन्सर याचं ते तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, खाली गेल्यानंतर जेलीफिश. जेलीफिशचं व्यवस्थित बघा जरा, नावं जरा व्यवस्थित बघा. जेलीफिश जर आली आणि ती कोणत्या याच्यामधून ते माहित पाहिजे. जेलीफिश कोणत्या फायलम मध्ये येते. सॉरी, 1 सेकंड. जेलीफिश कोणत्या फायलम मध्ये येते ते तुम्हाला बघायचं आहे. ओके, सो इथे भरपूर आपले डायग्राम्स संपलेले आहेत. खूप काही गोष्टी मी इथे तुम्हाला क्लिअर करून दिल्या आहेत. सो त्या क्लिअर करून समजल्या पाहिजे आणि क्लिअर करून तुम्हाला कळता आला पाहिजे. म्हणजे बोलतात ना, क्लिअर पण झाल्या पाहिजे. सो या सगळे चार्ट सगळे व्यवस्थित बघा. पीडीएफ ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली भेटून जाणार आहे. चॅट सेक्शन मध्ये पण भेटेल कदाचित. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली करायच्या आहेत. ओके, सो ही गोष्ट डायग्राम्स. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की डायग्राम्स तर करायचेच आहे. डायग्राम्स केल्यानंतर तुम्हाला मी सांगितलंय 2024 टेक्स्टबुकचे सगळे टेक्स्टबुक नाही, सॉरी, ही माझी पीडीएफ आहे, अनालिसिसची पीडीएफ आहे, ही सुद्धा तुम्हाला भेटेल. दोन्ही पीडीएफ भेटतील. ओके, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या उद्याच्या पेपरसाठी. एकदम पेपर फाडून टाका. म्हणजे फाडून टाका याचा अर्थ खूप चांगल्या रीतीने तो द्या. ओके, म्हणजे सगळे क्वेश्चनचे सगळे आयएमपी पॉइंट्स कोणाला काय येणार आहे ते सगळं देणार आहे. सेम मी सांगतो याच्यामधून भरपूर प्रश्न पडणार आहे. सो याला हलक्यात घेऊ नका. प्रॉपरली व्हिडिओ बघा. स्किप करू नका, कारण काय स्किप केला असेल तरी पुन्हा एकदा जाऊन बघा. मनाला वाईट वाटायला नको. ओके, आणि सो थँक्यू. ओके.